नमस्कार. सुप्रभात सगळ्यांना. मी स्क्रीन शेअर करते आणि आपल्या व्याख्यानाला आपण सुरुवात करूया. आवाज येतोय ना सगळ्यांना व्यवस्थित? येतोय आवाज. हो हो येतोय. ओके, ठीक आहे. तर उपस्थित सगळ्या स्त्री शक्तींना माझं पहिल्यांदा मी नमन करते आणि महिला दिनानिमित्त नुकताच महिला दिन होऊन गेला. त्या महिला दिनानिमित्त मी सगळ्यांना शुभेच्छा देते आणि आपलं व्याख्यान आपण सुरू करूया. तर सगळ्यांनाच माहिती आहे की स्त्रीमध्ये किती शक्ती आहे. अतुल्यम तत्र तद्देजम सर्वदेव शरीरजम एकस्थम तदभून नारी व्याप्त लोकत्रयम त्विषाम. ह्याचाच अर्थ असा आहे की सगळ्या देवांपासून उत्पन्न झालेलं आणि ज्यामुळे तिन्ही लोक व्याप्त झाली होती अशा अतुल्य अशा तेजापासनं असं अतुल्य असं तेज जेव्हा एकत्रित आलं त्यावेळी स्त्रीचा जन्म झाला किंवा स्त्री शक्ती तेव्हा निर्माण झाली. म्हणजेच एका स्त्रीमध्ये किती मोठ्या प्रमाणात शक्ती व्याप्त आहे हे आपण कल्पनाही करू शकत नाही. आपल्याला सगळ्यांनाच ह्याची माहिती आहे किंवा आपण ह्या सगळ्याच गोष्टी नेहमीच ऐकत असतो. म्हणूनच एका स्त्रीला समस्त जगाचा आधार मानलं जातं. शी इज अ बेस्ट कंट्रोलर. त्यामुळे कुटुंबाचा, समाजाचा इतकंच नव्हे तर निसर्गाचा सुद्धा भक्कम पाया म्हणजे एक स्त्री असते आणि म्हणूनच तिला बेस्ट कंट्रोलर असं आपण म्हटलं जातं. प्रत्येकच बाबतीत स्त्री ही सगळ्या गोष्टींचा आधार बनते आणि त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या निभवून नेत असते. हे आणि असे अनेक वक्तव्य आपण नेहमीच ऐकत असतो. परंतु स्त्री शक्तीचा सगळ्यात मोठा आधार ती केव्हा बनते तर ज्यावेळी तिला स्वतःची ओळख पटते आणि ती स्वतःला महत्व देते किंवा स्वतःला एक स्त्री म्हणून ती सिद्ध करू शकते. तर ह्या सगळ्याच गोष्टींमध्ये किंवा ही जी सगळी शक्ती आहे या सगळ्या शक्ती अचीव्ह करण्याच्या याच्यामध्ये काही काही चेंजेस आजच्या काळामध्ये आपल्या स्त्री शक्तीमध्ये झाले आहे किंवा स्त्रियांमध्ये झालेले आहेत. तर आजच्या ह्या धकाधकीच्या आयुष्यात आपण आपलं जगणं खूपच बदलून ठेवलं आहे. आज स्त्री घराबाहेर पडते त्यामुळे सगळ्याच कामांमध्ये ती अग्रेसर आहे आणि त्यामुळे तिच्या आयुष्याकडनं आणि स्वतःकडनंच्या अपेक्षा पण खूप वाढल्या आहेत. तर ह्या सगळ्या अपेक्षा वाढल्यामुळे आणि ह्या सगळ्या बदलावामुळे तिच्या आयुष्यामध्ये आणि तिच्या शरीरामध्ये, तिच्या वागण्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप बदल झाले. तर हे बदल काय आहेत? तर स्वतःकडनं तिच्या अपेक्षा खूप वाढल्या. त्यामुळे अनेक प्रकारची कामं ती अंगीकारू लागली. ती वेगवेगळ्या प्रकारची कामं करू लागली. त्यामुळे तिच्या शरीरामध्ये खूप बदल झाले. त्यानंतर ती बाहेर पडू लागली. तिने कामं सुरू केली. हे सगळे जे आहेत, तर त्यामुळे काय झालं, की स्त्रीवर जो ताण होता, तो तिच्यावरचा ताण पण वाढायला लागला. तिच्यावर अनेक प्रकारची बर्डन्स म्हणजे वेगवेगळ्या घरातली पण कामं, बाहेरची पण कामं, ट्रिपल शिफ्टमध्ये कामं, तर ड्युअल बर्डन आणि ट्रिपल शिफ्ट अशा पद्धतीने ती काम करू लागली. तर ह्या सगळ्याचा परिणाम काय झाला? हे सगळं सांगण्याचा उद्देश काय आहे? तर ह्या सगळ्याचा परिणाम काय झाला, तर तिच्या लाईफस्टाईलमध्ये खूप प्रमाणात चेंज झालं. तिची जी राहण्याची पद्धती आहे, ती राहण्याची पद्धती बदलली. त्यामुळेच ओघाने तिचं फूड आणि डाएट जे आहे, त्या फूड आणि डाएटमध्ये पण खूप बदल झाला. घरी बसून किंवा घरी असतानाचं जे डाएट आहे, ते आपण बाहेर गेल्यानंतर किंवा कामाला गेल्यानंतर तसं राहू शकत नाही. त्याच्यात बदल होतात. त्यामुळे तिच्या फूड आणि डाएटमध्ये पण बदल झाला. कामाच्या व्यापामुळे बऱ्याचदा तिच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ लागलं. त्यामुळे हेल्थ निग्लिजन्स बऱ्याच प्रमाणात वाढलं. खूप काम आणि खूप जास्त प्रमाणात तिच्या जबाबदाऱ्या वाढल्यामुळे बऱ्याच अंशी महिलांमध्ये, स्त्रियांमध्ये हेल्थ निग्लिजन्स आणि घरातली सदस्य, नंतर बाहेरच्या जबाबदाऱ्या, मुलांच्या जबाबदाऱ्या ह्यामुळे स्त्रियांना स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही. बऱ्याचदा आपण बघतो. त्यामुळे सेल्फ अंडर एस्टिमेशन खूप वाढलेलं दिसून येतं आपल्याला. आपल्या स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. ही गोष्ट जी आहे, ही गोष्ट खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला आढळते. आणि ओव्हर एक्सपेक्टेशन्स स्वतःकडनं तिच्या अपेक्षा खूप वाढत आहेत. त्यामुळे सुरुवातीलाच जसा आपण उल्लेख केला होता, की स्त्री ही अत्यंत तेजस्वी आणि हरिओम ताई.
वाचायला किंवा आपल्याला खूप छान वाटतं असं की आपण परफेक्शनिस्ट व्हायला पाहिजे. प्रत्येकच मुलीचं किंवा प्रत्येक स्त्रीचं हे स्वप्न असतं की प्रत्येक बाबतीत मी परफेक्ट असायला पाहिजे. बरोबर आहे, ह्याच्यात चुकीचं काही नाहीये. परंतु हे परफेक्शनिस्ट होण्याच्या मागे धावताना आपण कुठे थांबायचं किंवा कुठं आपण आपल्याकडे लक्ष द्यायचं हेच आपल्याला लक्षात येत नाही. त्यामुळे प्रत्येक वेळी आपलं स्वतःकडे दुर्लक्ष व्हायला लागतं. ऑलवेज अँक्शियस आपण प्रत्येकच बाबतीत खूप अँक्शियस होतो. त्यामुळे आपल्याला इम्पेशन्स येतो, स्ट्रेस वाढायला लागतो प्रत्येक गोष्टीचा. एखादं काम किंवा एखादी गोष्ट आपल्याकडनं व्यवस्थित झाली नाही, तर आपल्याला त्याचं टेन्शन यायला लागतं. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला आपण अँक्शियसली बघायला लागतो. तसंच स्ट्रेस आपल्या मनावरचा सारखा वाढत जातो. ओव्हर एक्स्पेक्टेशन आपल्या आपल्या असतातच. आपल्याला स्वतःकडनं तेवढं काम करून घ्यायचं असतं. त्यामुळे आपण त्याच्या मागे धावत जातो. आणि ह्या गोष्टी काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टींकडे जर आपण दुर्लक्ष करत राहिलो, आयडियलिस्टिक होण्याकडे आपण प्रयत्न करत राहिलो, तर अनावधानाने आपल्या तब्येतीकडे आपलं जे आहे लक्ष ते व्यवस्थित दिलं जात नाही आणि त्याचे परिणाम पुढे मग खूप मोठ्या प्रमाणात दिसून येतात आपल्याला. तर हे एवढं डिटेल सांगण्याचा उद्देश काय आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी करण्याच्या मागे ह्याचे जे इम्पॅक्ट आहेत, ते आपल्या स्त्री शरीरावर किंवा स्त्री आरोग्यावर खूप मोठ्या प्रमाणात दिसून येतात. अंडर न्यूट्रिशन ही खूप मोठी गोष्ट आताच्या मुलींमध्ये आपल्याला आढळून येते. झिरो फिगर मेंटेन करायच्या नादामध्ये मुली आजकाल खूप न्यूट्रिशन जे आहे ते व्यवस्थित घेत नाहीत आणि त्यामुळे त्यांच्यात खूप मोठे आजार आत्ताच्या ह्याच्यामध्ये आढळून येतात. जेवण कमी करणं, तेल-तूप पाहून तर बऱ्याच मुलींना आता घामच फुटतो. त्या तेल-तूप तर नकोच म्हणतात. पौष्टिक पदार्थ खायला त्यांना नको असतात. त्यामुळे मग न्यूट्रिशन कुठून मिळणार? तसंच त्यांचं त्यांचं जे आहे ते जंक फूड मग बाहेर तुम्ही गेल्यानंतर किंवा बाहेर काम केल्यानंतर जर तुम्हाला दुसरा काही पर्याय नाहीये, तर त्यावेळी तुमचं जंक फूड जास्त प्रमाणात खाल्लं जातं. त्याचा अतिरेक आपल्या शरीरामध्ये दिसून येतो. ह्याच्यात अनेकदा 2 टोकं आपल्याला बघायला मिळतात. काही वेळा काय होतं, की कुठल्याच प्रकारची एक्सरसाइज केली जात नाही किंवा कुठल्याच प्रकारे जे आहे ते आरोग्याकडे लक्ष दिलं जात नाही आणि दुसरा जो काही गट असतो त्याच्यामध्ये ओव्हर एक्सरसाइज म्हणजे मी आधी जे म्हटलं, झिरो फिगर मेंटेन करण्याच्या नादात मुली जिम लावतील, खूप जास्त प्रमाणात एक्सरसाइज करतील, तर ह्या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. अगदीच व्यायाम किंवा एक्सरसाइज न करणं आणि खूप जास्त प्रमाणात एक्सरसाइज करणं, ह्या दोन्ही गोष्टी त्रासदायक आहेत आणि त्या आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. तर ह्या सगळ्या गोष्टींचा इतकं विस्ताराने सांगण्याचा उद्देश हाच आहे, की इथंच आपल्या स्त्री आरोग्याचं जे आहे बिघाड होण्याची मुळं लपलेली आहेत. इथंच अनारोग्याचं बीज आहे. ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही वारंवार तुमच्याकडनं घडत राहिल्या, लहानपणापासून जर ह्या गोष्टी आपल्या सवयीच्या झाल्या किंवा आपण जर तसं करत राहिलो, तर त्याचे परिणाम नंतर आपल्याला दिसायला लागतात. आपण जेव्हा लहान असतो, जेव्हा तारुण्यावस्थेत नुकतंच आलेलो असतो, तेव्हा ह्या सर्व गोष्टी करून सुद्धा लगेच त्याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर दिसणार नाहीत. तेव्हा आपल्या शरीराची शक्ती इतकी अफाट असते ना, की तेव्हा शरीर ते सगळं सहन करतं. परंतु जसं-जसं स्त्री जीवन पुढे-पुढे जायला लागतं, त्याचे पुढचे टप्पे यायला लागतात. जसं की मेन्स्ट्रुएशन सुरू होतं, गर्भधारणेची वेळ येते, मेनोपॉज होतो. त्यावेळी मात्र ह्या पूर्वी केलेल्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, ज्या पूर्वी सगळ्या दुर्लक्षित झाल्या होत्या गोष्टी, ह्या आपला प्रभाव दाखवायला लागतात आणि त्याची जी काही सुरुवात आहे, ती सुरुवात ही आधीपासून झालेली असते आणि आपल्याला त्यावेळी कळतच नाही. आपण त्यावेळी चक्रावून जातो. आमच्याकडे अनेक स्त्री रुग्ण येतात, ज्यांना मासिक पाळीचे प्रॉब्लेम्स असतात, ज्यांना गर्भधारणात अडथळे येत असतात. त्यांना नक्की आपण कुठे चुकतोय, कुठे चुकलो आहे, आपली काय चूक झाली आहे हेच कळत नसतं किंवा हे कशामुळे घडलंय हेच त्यांना लक्षात येत नाही. त्यामुळे हे अनावश्यक ताण जो आहे, अपूर्ण पोषण जे आहे, त्या शरीरामध्ये अनेक बदल जे नकळत झाले होते, ह्या सगळ्या बदलांनाच हॉर्मोनल इम्बॅलन्स असं म्हणतात. आपण बऱ्याचदा म्हणतो, की हॉर्मोनल इम्बॅलन्स म्हणजे काय? तर हे जे आपल्या शरीरामध्ये बदल झाले किंवा हे जे आपण बदल केले आणि आपण जसं आपलं राहणीमान बदललं, तर ह्या सगळ्या बारीक-सारीक गोष्टींचा शरीरावर अनावधानाने परिणाम होत असतो. हा अगदी सायलेंट असतो. हॉर्मोनल जे काही इम्बॅलन्स असतात ना, हे तुमच्या लगेच लक्षात येणार नाहीत. ते अनेक वर्षांपासनं हळू होत जाऊन मग त्यावेळी जेव्हा त्याचं ऑप्टिमम लेव्हल येते किंवा त्यावेळी शरीराची शक्ती संपते, की आता ह्याच्यापुढे शरीर सहन करू शकत नाही. त्यावेळी मात्र मग त्याची सगळी लक्षणं आपल्या शरीरावर दिसायला लागतात आणि
जे हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे हे एक डिसीज ह्या रूपाने आपल्या समोर येतात. एका दिवसात हे बदल घडून येत नाही. अनेक दिवसांचं अपत्य आणि अनेक दिवसांची गोष्ट ह्या सगळ्या ह्याला अवलंबून असते. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय काय हेल्थ प्रॉब्लेम्स आपल्याला येऊ शकतात? तर एकतर अॅनिमिया हा सर्वश्रुत आहेच, रक्ताची कमतरता असणं. अॅनिमिया बऱ्याचदा होतो. ओबेसिटी म्हणजे जाडी वाढायला लागते. त्यानंतर डिप्रेशन आणि एन्झायटी हे पण आजकालच्या स्त्रियांमध्ये खूप प्रमाणात दिसून येतात. त्यानंतर मेन्स्ट्रुअल प्रॉब्लेम्स प्रत्येक 10 मुलीमागे हरिओम ताई, थोडस म्यूट झालंय, अनम्यूट करा. हा येतंय सर आता? हा ताई येतो. ओके. हा कुठपासनं कॉमन हेल्थ प्रॉब्लेम्स पासून ऐकू आलं नाहीये का? जस्ट एका मिनिटापूर्वी बस. ओके ओके ठीक. ओके ठीक. तर हे हॉर्मोनल इम्बॅलन्स मधून काय काय प्रॉब्लेम्स आपल्या समोर येतात हे आपण बघत होतो. जसं मी आधीच म्हटलं होतं की अनावश्यक ताण जे शरीरावर निर्माण झाले होते, अपूर्ण पोषण जे आपण आपल्या शरीरावर आलं होतं, ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या शरीरात अनेक बदल नकळत झालेले असतात आणि त्या नकळत झालेल्या बदलांनाच हॉर्मोनल इम्बॅलन्स असं म्हणतात. आपल्याला हॉर्मोनल इम्बॅलन्स म्हणजे काय हे बऱ्याचदा लक्षात येत नाही किंवा कशामुळे हे होतात हे लक्षात येत नाही. तर हे बदल एका दिवसात घडून येत नाही. अनेक दिवसांपासून जे काही अपथ्य झाले असतील किंवा अनेक दिवसांपासून आपल्या लाईफमध्ये जे काही चेंजेस झाले असतील, लाईफस्टाईलमध्ये चेंजेस झाले असतील, आपल्या आहारात बदल झालेले असतील, तर हे हळू शरीरावर परिणाम होत राहतात ह्याचे आणि मग ते हॉर्मोनल इम्बॅलन्स तिथून सुरुवात झालेला असतो किंवा तिथून हॉर्मोनल इम्बॅलन्स व्हायला सुरुवात होतो आणि मग शेवटी ज्यावेळी ऑप्टिमम लेवल येते हॉर्मोनल इम्बॅलन्सची, त्यावेळी मग त्याचं रूपांतर एका डिसीज मध्ये आपल्याला आढळून येतं किंवा मग त्याचं डिसीज शरीर त्यावेळी त्याचा प्रतिकार करू शकत नाही किंवा शरीराची शक्ती थांबते आणि मग त्यावेळी त्या हॉर्मोनल इम्बॅलन्सची प्रकट अशी लक्षणं आपल्या शरीरावर दिसायला लागतात आणि मग पर्याय राहत नाही. तर हे जे हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे हे एका दिवसात घडून येत नाही, एवढाच माझा सांगण्याचा उद्देश आहे. अनेक वर्षांपासूनची आपली जी काही शरीरातले बदलाव आहेत, आपले जे काही जेवणाच्या ज्या काही किंवा खाण्यापिण्याच्या ज्या काही सवयी असतील, तर ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम या हॉर्मोन्सवर होत राहतो. आणि त्याच्यापासनं जे काही डिसीज आहेत ते मग पुढे आपल्याला दिसून येतात, ज्याच्यात अॅनिमिया आहे, रक्ताची कमतरता बऱ्याच स्त्रियांमध्ये दिसते, ओबेसिटी आहे, डिप्रेशन आणि एन्झायटी तर आपल्याला आढळतेच. त्यानंतर मेन्स्ट्रुअल प्रॉब्लेम्स बऱ्याच मुलींमध्ये, आज 10 मुलींपैकी 5 ते 6 मुलींमध्ये मेन्स्ट्रुअल प्रॉब्लेम्स आपल्याला आढळून येतात. तर हे नक्की कशामुळे झाले, ह्याचं कारण काय आहे हे आपल्याला लक्षात येत नाही. तर ह्याचं बेसिक कारण जे असतं ते हॉर्मोनल इम्बॅलन्स या ठिकाणी असतं. तर हॉर्मोनल इम्बॅलन्स मध्ये थायरॉइड प्रॉब्लेम हा जो आहे, थायरॉइड जी ग्रंथी आहे, अंतःस्रावी ग्रंथी आहे, तर त्या ग्रंथीमुळे काय काय परिणाम दिसतात आपल्या शरीरावर किंवा त्या ग्रंथीचं काम आपल्या शरीरामध्ये काय आहे आणि त्याच्यात जर बिघाड झाला किंवा त्याच्यात जर काही इम्बॅलन्स निर्माण झाला तर आपल्या शरीरावर त्याचे काय परिणाम होतील. तर ह्या गोष्टीचा आपल्याला आज डिस्कशन करायचंय. थायरॉइड प्रॉब्लेम्स काय काय आहेत हे आज आपण बघणार आहोत. तर बेसिकली थायरॉइड म्हणजे काय हे आधी सुरुवातीला बघूया, म्हणजे आपल्याला त्याचे प्रॉब्लेम्स कसे आपल्या शरीरात निर्माण होतात हे लक्षात येईल. तर सगळ्यांनाच माहिती आहे, इथे आपण चित्रात पण बघू शकतो, आपली श्वासनलिका जी आहे आपल्या घशाच्या पुढच्या बाजूला बटरफ्लाय च्या शेपची ही थायरॉइड ग्रंथी असते. आपल्या श्वासनलिकेच्या पुढच्या बाजूला ही ग्रंथी असते. हिचे 2 मुख्यतः भाग आहे, डावा आणि उजवा असा 2 भाग आहे. तर आपण आहारामध्ये जे आयोडीन घेतो किंवा आपल्याला आहारातून जे आयोडीन मिळतं, तर ह्या आयोडीनचा वापर करून ही थायरॉइड ग्रंथी जी आहे ही तिचे हॉर्मोन्स तयार करत असते. तर हे जे तयार झालेले हॉर्मोन्स असतात थायरॉइड ग्रंथीचे, त्या ग्रंथीमध्ये साठवले जातात आणि जसं शरीराला गरज पडेल तर त्या प्रमाणामध्ये ते जे आहे हॉर्मोन्स ते शरीरामध्ये सोडले जातात. ही एक अंतःस्रावी ग्रंथी आहे. अंतःस्रावी ग्रंथी म्हणजे काय, तिच्यापासून तयार झालेले जे हॉर्मोन्स आहेत ते रक्तात मिसळले जातात आणि रक्तामधनं सगळ्या शरीरभर पसरून ज्या ज्या ठिकाणी त्या हॉर्मोनची गरज आहे त्या ठिकाणी ते पोहोचवले जातात. तर अशा पद्धतीने ही थायरॉइड ग्रंथी आहे.
तर मुख्यतः मी जसं आधीच म्हटलं, की आपल्या आहारातनं जे आयोडीन आपल्या शरीरामध्ये जातं, त्या आयोडीनचा उपयोग करून ह्याचे हॉर्मोन्स तयार झालेले असतात. तर 4 आयोडीनचे मॉलिक्यूल एकत्र येऊन हा T4 नावाचा जो हॉर्मोन आहे, त्याला थायरॉक्सिन असं पण म्हटलं जातं. तर हा T4 नावाचा हॉर्मोन ही थायरॉइड ग्रंथी जी आहे ती तयार करत असते. त्याच पद्धतीने जर 3 आयोडीनचे मॉलिक्यूल एकत्र आले तर T3 म्हणजे ट्राय आयोडोथायरोनिन नावाचा जो हॉर्मोन आहे असते. त्याचप्रमाणे कॅल्सिटोनिन नावाचा एक हॉर्मोन आहे, तो सुद्धा ही ग्रंथी जी आहे ती तयार करत असते. त्यामुळे T3, T4 आणि कॅल्सिटोनिन हे 3 जे हॉर्मोन्स आहेत किंवा संप्रेरक आहेत, हे ही थायरॉइड ग्रंथी जी आहे ती तयार करत असते. तर आता या थायरॉइड हॉर्मोन्सचं काम काय आपल्या शरीरामध्ये? आपल्या शरीरामध्ये ही काय काम करतात? तर ह्याचं कार्य समजून घेण्यासाठी एक बेसिक आपल्याला आपल्या शरीरामधली पेशी जी आहे, ती पेशी कशा पद्धतीने काम करते हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर सगळ्यांनाच माहिती आहे आपल्या शरीरामध्ये असंख्य पेशी असतात. ही प्रत्येक एक पेशी म्हणजे एक मशीन आहे एक प्रकारे. प्रत्येक पेशीमध्ये तिचं तिचं काम घडत असतं. तर ते काम काय असतं? ज्यावेळी आपण श्वसनातनं ऑक्सिजन घेतो, तर हा ऑक्सिजन सुद्धा रक्तामार्फत या सगळ्या पेशींपर्यंत पोहोचवला जातो. तर हा जो ऑक्सिजन आहे, हा ऑक्सिजन त्या पेशीमध्ये जातो, पेशीच्या आतमध्ये. तसंच आपण आहारातनं जे आहार घेत असतो, त्या आहारातनं मिळालेलं ग्लुकोज आहे, तर हे ग्लुकोज सुद्धा त्या पेशीपर्यंत पोहोचवलं जातं. तर त्या पेशीमध्ये हे ग्लुकोज आणि हा आलेला ऑक्सिजन या दोघांची एक रासायनिक प्रक्रिया होते, ज्याला ग्लायकोलायसिस असं म्हणतात. आणि ह्या रासायनिक प्रक्रियेतनं एनर्जी निर्माण होत असते, ज्याला एटीपी असं म्हटलं जातं. एटीपी ही जी आहे, ही एटीपी ही आपल्या शरीरासाठीची करन्सी आहे. म्हणजे जसं आजकालच्या व्यवहारात आपल्याला आपल्या ह्याच्यामध्ये आपल्या नोटा किंवा आपली नाणी जी आहेत ती करन्सी आहेत. नोटा आपण कुठेही दिल्या तरी आपल्याला आपलं काम होतं लगेचच. आपल्याला कुठलीही वस्तू मिळू शकते. तशी आपल्या शरीरासाठी एटीपी ही करन्सी आहे. कुठलीही गोष्ट ही एटीपी शिवाय आपल्या शरीरामध्ये घडून येत नाही. कुठलीही काम करायचं असलं, काहीही आपल्या शरीराला करायचं असलं तरी त्याच्यासाठी त्याला एटीपी खर्च करावी लागते. म्हणजे एटीपी शरीराने दिली तरच ते काम आपल्या शरीरात घडून येतं. त्यामुळे ह्या ग्लायकोलायसिस मधून किंवा ह्या रासायनिक प्रक्रियेतनं हे एटीपी जे आहे हे तयार होत असतात. तर हा जो ऑक्सिजन आहे, हा ऑक्सिजन पेशींनी किती प्रमाणात वापरावा किंवा पेशींपर्यंत किती प्रमाणात जावा, तर ह्याचा कंट्रोल जो आहे, ह्या कंट्रोलला बेसल मेटाबॉलिक रेट असं म्हटलं जातं. आणि हे सेल्युलर मेटाबॉलिझम आहे, या सेल्युलर मेटाबॉलिझमवरच आपल्या शरीराचं संपूर्ण ग्रोथ आणि डेव्हलपमेंट अवलंबून असते. त्यामुळे हा जो थायरॉइड हॉर्मोन आहे, हा थायरॉइड हॉर्मोन या ऑक्सिजनचा वापर जो आहे, त्या प्रत्येक पेशीमधला तो कंट्रोल करत असतो. म्हणजेच तो बेसल मेटाबॉलिक रेट कंट्रोल करत असतो. तर सगळ्या शरीरातल्या पेशी ज्या आहेत, सगळ्या शरीरातल्या पेशींवर या थायरॉइड हॉर्मोनचं काम होत असतं. तर मेटाबॉलिझम म्हणजे काय किंवा बीएमआर म्हणजे काय हे आपण अजून डिटेल आता बघूया. जो आहार आपण घेतो, तर तो आहार आपला जसाच्या तसा आपल्या शरीराला उपयोगी पडत नाही. हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. भाजी, पोळी, वरण-भात आपण खाल्ली, तर ती जशीच्या तशी आपल्या पेशींना उपयोगी पडणार नाही किंवा त्याच्यापासून लगेचच आपलं रक्त किंवा हे तयार होणार नाही. त्याच्यावर अनेक प्रकारच्या प्रक्रिया शरीरामध्ये घडून येणं अपेक्षित असतं आणि त्या प्रक्रिया करून जे आहार आहेत त्याचं एनर्जीमध्ये म्हणजे एटीपी मध्ये रूपांतर करणं गरजेचं आहे. त्यामुळे हे जे रूपांतरण आहे, हे पेशीमध्ये जे रूपांतर होतं, आपल्या आहाराचं म्हणजे आपल्या आहारामध्ये काय काय असतं कार्बोहायड्रेट, फॅट, प्रोटीन्स हे सगळं. तर हे पण जशाला तसं उपयोगी पडत नाही. ह्या कार्बोहायड्रेट, फॅट आणि प्रोटीनचं सुद्धा केमिकल रिएक्शन करून किंवा केमिकल ऍक्शन करून त्याचं वेगळ्या ह्याच्यामध्ये रूपांतर करायला लागतं आणि मग ते शरीराला उपयोगी पडतं. तर हे जे रूपांतरण आहे, या रूपांतरणालाच मेटाबॉलिझम असं म्हणतात. म्हणूनच मेटाबॉलिझमला जनरेटर असं म्हटलंय शरीराचं. जसं आपल्या इकडे वीज गेली की आपण जनरेटर लावतो म्हणजे त्याच्यातनं परत वीज उत्पन्न होतं किंवा एनर्जी निर्माण होते. तसंच आपल्या शरीरामध्ये एनर्जी निर्माण करणारं जे काही तत्व असेल तर त्याला मेटाबॉलिझम असं म्हटलं जातं. तर हा जो थायरॉइड हॉर्मोन आहे, हा थायरॉइड हॉर्मोन ह्या सेलमध्ये जो ऑक्सिजन मिळतोय तर त्या ऑक्सिजनला स्टिम्युलेट करतो किंवा तो ऑक्सिजन त्या पेशींनी घ्यावा आणि त्याच्यापासून एटीपी निर्माण करावी. तर ह्या गोष्टीला हा जो थायरॉइड हॉर्मोन आहे हा मदत करत असतो. त्यामुळेच
BMR म्हणजे बेसल मेटाबॉलिक रेट असं त्याला म्हणतात. रेट ऑफ ऑक्सिजन कन्झम्पशन ॲट रेस्ट. पेशी आपल्या किती प्रमाणात ऑक्सिजन कन्झम्पशन करताय, हा जो रेट आहे हा मोजला जातो आणि त्याला बेसल मेटाबॉलिक रेट असं म्हणतो. म्हणजे आपल्या शरीरामध्ये मेटाबॉलिझम किती प्रमाणात होते. उदाहरण द्यायचं झालं तर समजा आपण असं गृहीत धरूया की आपल्या शरीरामध्ये 100 पेशी आहेत. तर ह्या 100 पेशींना 100 ऑक्सिजनचे मॉलिक्यूलची गरज आहे. आणि ज्यावेळी हे ऑक्सिजन त्या पेशीला पोहोचवायचे आहे, त्यावेळी त्या ठिकाणी 100 थायरॉइडचे मॉलिक्यूल असणं गरजेचं आहे. थायरॉइड हॉर्मोनचे मॉलिक्यूल असणं गरजेचं आहे. जर 100 थायरॉइडचे मॉलिक्यूल असले तर ते बरोबर त्याला मदत करणार किंवा स्टिम्युलेट करणार आणि तो ऑक्सिजन पेशीपर्यंत जाणार, पेशीच्या आतपर्यंत जाणार. त्यामुळे पेशीच्या आतमध्ये ऑक्सिजन गेल्यानंतर तिथून एनर्जी जी आहे ती किंवा एटीपी जी आहे ती एटीपी तयार होणार, करन्सी तयार होणार आणि मग आपल्या शरीराला त्याचा वापर करता येईल. परंतु समजा 100 आपल्याकडे पेशी आहेत, 100 ऑक्सिजन आहे, पण थायरॉइडचे जे मॉलिक्यूल आहेत ते जर आपल्याकडे 30च आहेत, तर फक्त 30च पेशी ह्या ऑक्सिजनचा वापर करू शकतील आणि तेवढ्या प्रमाणातच फक्त एनर्जी निर्माण होईल. 70 ज्या पेशी आहेत त्या 70 पेशींना ऑक्सिजनचा वापर करता येणार नाही आणि त्यामुळे तेवढ्या 70 पेशींची ज्या निर्माण करणार होत्या एनर्जी, ती एनर्जी आपल्या शरीरात निर्माण होणार नाही. तर थोडक्यात हे जे आहे, हे मेटाबॉलिझम जे आहे, बेसिक आपल्या सेल मधलं जे मेटाबॉलिझम आहे, ते कंट्रोल करण्याचं मोठं काम ही थायरॉइड ग्रंथी करत असते. त्यामुळे थायरॉइड ग्रंथीचे जे कामं आहेत, ती अशी ठळकपणे आपल्याला दिसून येत नाही. जसं पिट्युटरी ग्रंथी आहे, पिट्युटरी ग्रंथीमध्ये ग्रोथ हार्मोन तयार होत असतं. ग्रोथ हार्मोन म्हणजे काय, की लहान वयानंतर त्याची डेव्हलपमेंट होत जाते त्या मुलाची किंवा मुलीची आणि तारुण्यावस्थेमध्ये ते एकदम त्यांचं शरीर वाढतं किंवा त्यांच्यामध्ये अनेक बदलाव घडतात. तर हे जे आहे हे ठळकपणे आपल्याला दिसतात. बऱ्याच हार्मोनची जी कामं आहेत ती. जसं इन्सुलिन हार्मोन आहे. इन्सुलिन हार्मोन शुगर कंट्रोल करतो. तर ह्याचं पण काम आपल्याला ठळकपणे दिसतं. इन्सुलिन कमी झाल्या आपल्याला शुगरचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते त्या मानाने लवकर लक्षात येतात. परंतु थायरॉइड ग्रंथी जी आहे ही बेसिक गोष्टींमध्ये काम करत असल्यामुळे किंवा हे जे मेटाबॉलिझम आहे ह्याच्यावर मुख्य ह्याचा कंट्रोल असल्यामुळे हिचे जे काही बिघाड आहे किंवा ह्याची कमतरता जी आहे ती त्या मानाने उशिरा लक्षात येते किंवा त्या मानाने त्याच्याकडे बऱ्याच अंशी दुर्लक्ष केलं जातं आणि त्यानंतर ती आपल्याला दिसून येत असते. तर ज्यावेळी ही सेल जी आहे, ही सेल ऑक्सिजन आणि ग्लुकोज पासून एटीपी तयार करत असते. तर त्यावेळी त्याचबरोबर त्याचं मलस्वरूप म्हणून कार्बन डायऑक्साइड, पाणी आणि उष्णता म्हणजे हीट पण आपल्या त्या सेलमधनं तयार होत असते. तर ही जी हीट तयार झालेली असते शरीरातली, तर ही हीट जी आहे ही आपलं नॉर्मल बॉडी टेम्परेचर मेंटेन करत असते. म्हणजे आपण बघतो, की आपण -डिग्री मध्ये जरी गेलो तरी आपल्या शरीरातली अंतर्गत जी उष्णता आहे किंवा अंतर्गत जी हीट आहे ती बऱ्याच अंशी मेंटेन केली जाते. बऱ्याच वेळापर्यंत आपण ती मेंटेन ठेवू शकतो. तर ही आपल्या शरीरातली हीट कुठून तयार होते? आपल्याला नेहमीच माहिती असतं, की आपलं जिवंत माणसाचं शरीर हे नेहमी गरम असतं. मृत झाल्यानंतर ते गार होतं. तर ही गरम असणं किंवा ही हीट कुठून निर्माण होते? तर ह्या पेशीमधनं ज्यावेळी ह्या पेशीमध्ये ही रासायनिक प्रक्रिया घडते, ऑक्सिजन आणि ग्लुकोज पासून एटीपी तयार होत असतो. तर त्यावेळी ही हीट जनरेट होत असते शरीरामध्ये आणि त्याच्यामुळेच आपलं नॉर्मल बॉडी टेम्परेचर जे आहे ते मेंटेन राहत असतं. त्यामुळेच आता आपण पुढे बघणारच आहोत. त्यामुळे जर थायरॉइड ग्रंथीचे हार्मोन कमी झाले, तर ही जी उष्णता आहे ही शरीरामध्ये कमी प्रमाणात तयार होते आणि बऱ्याच लोकांना मग जास्त प्रमाणात थंडी वाजणं ही जे लक्षण आहे हे दिसून येत असतं. म्हणजे नॉर्मल पेक्षा आपण बऱ्याच लोकांचं ऐकत असतो, की थंडी खूप होती, पण एखाद्याला खूप जास्त प्रमाणात थंडी वाजते, की अगदी थोडं जरी टेम्परेचर कमी झालं तरी त्यांना सहन होत नाही. तर हे जे मायन्यूट लक्षण आहे, हे पण कधीतरी या थायरॉइड ग्रंथीच्या बिघाडामुळे असू शकतं किंवा त्याच्याकडे त्या दृष्टीने पण आपण बघितलं पाहिजे. ह्यासाठी आपला आजचा हा प्रयत्न आहे. तर अशा पद्धतीने हे बेसिक जे आहे मेटाबॉलिझमचं काम, हे आपल्या शरीरात होतं आणि ह्या मेटाबॉलिझमवर कंट्रोल करण्याचं काम हे थायरॉइड हार्मोन करत असतात. तर हे जे हार्मोन आहे, हे हार्मोन्स आपल्या बॉडी सेल्सला सांगतात, की किती प्रमाणात एनर्जी निर्माण करायची आहे किंवा किती प्रमाणात ऑक्सिजनचं कन्झम्पशन करायचं आहे. त्यामुळे हे जे हार्मोन आहे हे प्रत्येक वेळी खर्ची पडत असतात प्रत्येक सेलच्या मेटाबॉलिझमला. ज्यावेळी ह्या हार्मोन्सचा शरीरामध्ये वापर होतो, त्यानंतर त्या वापराच्या अनुषंगाने थायरॉइड ग्रंथी जी आहे ती त्याचं आपल्या शरीरातलं प्रमाण मेंटेन ठेवण्यासाठी थायरॉइड हार्मोन निर्माण करते. तर हे कसं? तर ज्यावेळी थायरॉइड हार्मोन वापरले गेले
तर त्यावेळी एक प्रकारचं सिग्नल किंवा एक प्रकारचा मेसेज जो आहे तो पिट्युटरी ग्लँड जी आहे आपली ब्रेन मध्ये जी असते त्या पिट्युटरी ग्लँडला एक सिग्नल पोहोचवला जातो किंवा एक मेसेज पोहोचवला जातो की थायरॉइड हॉर्मोन जे होते ब्लड मधले ते वापरले गेले आहेत. तर हा जेव्हा मेसेज ब्रेन पर्यंत पोहोचतो तर तिथल्या पिट्युटरी ग्लँड मधनं एक TSH नावाचा हॉर्मोन आहे तो सिक्रेट होतो. त्याला म्हणतात थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. हा जो हॉर्मोन आहे हा थायरॉइड ग्रंथीला स्टिम्युलेट करतो किंवा थायरॉइड ग्रंथीला तो मेसेज पाठवतो की रक्तातलं जे थायरॉइड हॉर्मोन आहे ते कमी झालंय तर पुन्हा थायरॉइड हॉर्मोन सिक्रेट करायला पाहिजे. आणि मग ती थायरॉइड ग्रंथी जी आहे ती ह्या TSH मुळे किंवा थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोनच्या इन्फ्लुएन्स खाली पुन्हा थायरॉइडचं किंवा थायरॉइड हॉर्मोन्स आहे ते सिक्रेशन करत असते. तर अशा पद्धतीने ही एक चेन असते. रक्तातला थायरॉइड हॉर्मोन कमी झाल्यानंतर मेसेज सेंड टू पिट्युटरी ग्लँड. पिट्युटरी ग्लँड मग तिथे TSH नावाचा हॉर्मोन तयार करते. TSH म्हणजे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन आणि तो थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन आहे तो थायरॉइड ग्रंथीला स्टिम्युलेट करतो आणि मग तिथून पुन्हा थायरॉइडचे जे काही हॉर्मोन्स आहेत T3 आणि T4 हे निर्माण होतात आणि ते पुन्हा रक्तात मिसळले जातात. तर अशा पद्धतीने राईट अमाउंट ऑफ हॉर्मोन हे मेंटेन करण्याचं काम ह्या सगळ्या सायकल मधनं होत असतं. ज्या ज्या प्रमाणात आपल्या शरीराला आवश्यकता असेल त्या त्या प्रमाणात हे हॉर्मोन तयार होतात आणि तशा तशा पद्धतीने त्यांचा शरीरासाठी उपयोग होत असतो. ह्याच पद्धतीने आता जसं आपण म्हटलं की बेसिक मेटाबॉलिझम मेंटेन केलं तर हे प्रत्येकच गोष्टीसाठी आहे. म्हणजे कार्बोहायड्रेटसाठी आहे, लिपिडसाठी आहे, फॅटसाठी आहे. सगळ्याच गोष्टींचं मेटाबॉलिझम जे आहे किंवा सगळ्याच बाबतीतलं मेटाबॉलिझम जे आहे ते ह्या थायरॉइड ग्रंथी कंट्रोल करत असतात. त्यामुळे थायरॉइड ग्रंथीच्या बिघाडाची जी लक्षणं आहेत ही खूप डिफरंट आहेत. म्हणजे एकच पर्टिक्युलर ह्या सिस्टीमची लक्षणं दिसतील असं होत नाही. जसं इन्सुलिन कमी झाल्यानंतर फक्त शुगरवरच त्याचा परिणाम दिसेल, इतर कुठल्या गोष्टीवर परिणाम त्याचा दिसत नाही जास्त करून. परंतु थायरॉइडच्या बाबतीत असं होत नाही, कारण ही प्रत्येकच सेल मेटाबॉलिझमवर काम करत असल्यामुळे ह्याची लक्षणं बऱ्याचदा विभिन्न किंवा वेगळी आपल्याला दिसून येतात. जसं लायपोलायसिस आहे म्हणजे लिपिडचं जे मेटाबॉलिझम आहे ते लिपिडचं मेटाबॉलिझम सुद्धा ही जी आहे थायरॉइड हॉर्मोन जे आहे ते करत असतात. त्यामुळे कोलेस्टेरॉलचं बाईल मधलं सिक्रिशन किंवा एक्सक्रिशन हे वाढवत असतात. त्यामुळे काय होतं बाईल मधलं एक्स्ट्राचं असलेला कोलेस्टेरॉल निघून गेल्यामुळे ब्लड कोलेस्टेरॉल जो आहे तो मेंटेन राहतो. ब्लड मधलं जे कोलेस्टेरॉल आहे ते व्यवस्थित राहत असतं. पण जर आता इथे पुन्हा तसंच की पुन्हा जर थायरॉइड हॉर्मोन कमी झाला तर हे जे एक्सक्रिशन आहे कोलेस्टेरॉलचं हे कमी होईल आणि ब्लड मधला कोलेस्टेरॉल वाढेल. त्यामुळे हे पण एक लक्षण ब्लड कोलेस्टेरॉल वाढणं हे जे लक्षण आहे हे सुद्धा थायरॉइड ग्रंथीच्या बिघाडामुळे होऊ शकतं. तशाच पद्धतीने ग्लुकोजचं पण आहे. ग्लुकोजचा पण जो वापर आहे ATP प्रोडक्शनसाठी त्याच्यावर पण या थायरॉइड हॉर्मोनचा परिणाम असतो इन्सुलिन प्रमाणेच. तर त्यामुळेच ते ब्लड शुगर लेवल पण मेंटेन राहत असते थायरॉइड हॉर्मोनमुळे. त्यामुळे थायरॉइड आणि डायबिटीस याचं पण कोरिलेशन आहे. हा एक वेगळा विषय झाला थायरॉइड आणि डायबिटीस कसा काय त्याचं कोरिलेशन असतं. तर अशा पद्धतीने ते ATP जे आहे ते निर्माण करण्यासाठी ग्लुकोजचा वापर कंट्रोल करायचं पण काम थायरॉइड ग्रंथी करते. त्यामुळे ब्लड शुगर लेवल मेंटेन राहत असते. म्हणून मग थायरॉइड ग्रंथीच्या हॉर्मोनमध्ये जर काही कमतरता झाली तर त्या ब्लड शुगर लेवल सुद्धा वाढण्याची त्याच्यामध्ये शक्यता असते. आता ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या की काय काय काम थायरॉइड ग्रंथी करते आपल्या शरीरामध्ये किंवा त्याचा काय काय परिणाम आहे हे सगळं बघितलं. मग आता त्याचे रिस्क फॅक्टर्स काय काय आहेत? कशामुळे आपल्याला हे सगळं घडून येतं किंवा काय आहे त्याचे गोष्टी की त्यामुळे आपले थायरॉइडचे हॉर्मोन जे आहे ते इम्बॅलन्स होतात. तर सगळ्यात फर्स्ट त्याचं असतं की फॅमिली हिस्ट्री. बऱ्याचदा असं आढळून येतं की आई-वडिलांना, आजी-आजोबांना थायरॉइड प्रॉब्लेम्स असेल तर त्याच्या पुढच्या पिढीला सुद्धा थायरॉइड प्रॉब्लेम्स असण्याची शक्यता दाट असते. काही वेळी बेसिक म्हणजे जन्माच्या वेळी सुद्धा थायरॉइडचे काही प्रॉब्लेम्स असतात बऱ्याच बालकांमध्ये आणि मग त्यांना लहानपणापासूनच थायरॉइड प्रॉब्लेम सुरू होतात. त्यामुळे फॅमिली हिस्ट्री बऱ्याच अंशी या थायरॉइडच्या बाबतीत काम करत असते. त्यानंतर अनहेल्दी लाईफस्टाईल आपण मागेच बघितलं होतं. बऱ्याचदा सेडेंटरी लाईफस्टाईल आपण ज्याला म्हणतो की कुठल्याही प्रकारचा व्यायाम किंवा कुठल्याही प्रकारचं काम नसणे, सेडेंटरी लाईफ आपली असणे, अनहेल्दी सगळं आपलं फूड असणं, पुअर डाएट आणि न्यूट्रिशन कुठल्याही चांगल्या प्रकारे न्यूट्रिशन नसणं. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टींचा परिणाम ह्या थायरॉइडच्या हॉर्मोन सिक्रेशनवर होत असतो. त्यानंतर क्रॉनिक स्ट्रेस हा पण खूप महत्वाचा फॅक्टर ह्याच्यामध्ये आहे.
जसं मी मागे म्हटलं होतं, की ह्या सगळ्या ड्युअल बर्डनमुळे आणि ट्रिपल शिफ्टमुळे हा जो स्ट्रेस आहे, हा स्त्री शरीरावर खूप जास्त प्रमाणात वाढत चालला आहे. सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडता स्त्री शरीरावर अनावश्यक असा ताण आणि अनावश्यक असा स्ट्रेस खूप जास्त प्रमाणात येतो. तर ह्या स्ट्रेसमुळे पण हे जे थायरॉइड इम्बॅलन्स आहे, हे होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे काही एन्व्हायर्नमेंटल फॅक्टर पण आहे. आताच्या काळामध्ये अनेक एन्व्हायरमेंटल बदल पण होत गेलेले आहेत. पूर्वी का थायरॉइडचा एवढे पेशंट दिसत नव्हते किंवा पूर्वीच्या काळी का म्हणजे कळायचं नाही की थायरॉइड कोणाला प्रॉब्लेम आहे किंवा काय. आत्ताच का एवढं प्रमाण वाढलंय हे आपल्याला अनेकदा हा प्रश्न पडतो की आमच्या आजीच्या काळात का एवढं थायरॉइड आणि हे सगळ्या गोष्टी वाढल्या. तर एन्व्हायरमेंटल चेंजेस किंवा एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स काही जे आहेत त्यांच्यामुळे पण हे हॉर्मोनल इम्बॅलन्स जे आहेत ते निर्माण व्हायला लागले. एक्सपोजर टू टॉक्झिन्स बऱ्याचदा आपण म्हणतो पोल्युटंट्स आहेत, केमिकल्स जसं म्हणजे जसे पेस्टिसाइड्स आहेत किंवा हर्बिसाइड्स आहेत. आता जे आपल्याला भाज्या आणि फळं मिळतात ह्याच्यामध्ये प्रत्येक ह्याच्यात पेस्टिसाइड आणि हर्बिसाइडचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात असतं. या हायब्रिड सगळ्या गोष्टी असतात. तर ह्या सगळ्या गोष्टींचा अनावश्यक जो परिणाम आहे तो आपल्या शरीरावर होत असतो. थोडक्यात सांगायचं तर अशी कल्पना करा आपण की आपण नॉर्मल आहार जो घेत होतो, पोळी भाजी वरण भात आपण जेव्हा रोज खातो किंवा आपण जे रोज घेत असतो, तर त्याचं पचन आणि ते आपल्या शरीराला सुटेबल आहे किंवा आपल्या तर त्या गोष्टी ज्यावेळी आपण घेत असतो, तर त्यावेळी आपल्या शरीराला त्या सहज सुलभ पचतात किंवा त्याच्यातनं आपल्याला कुठलाही दुष्परिणाम दिसून येत नाही. परंतु आपल्या फूडमध्ये आता खूप बदल झाले. आपल्या फूडमध्ये आपण पिझ्झाचा समावेश केला, आपण ब्रेडचं प्रमाण वाढवलं, त्याच पद्धतीने मैद्याचं प्रमाण वाढवलं किंवा इतरही जे काही गोष्टी असतात, म्हणजे ज्या गोष्टी खायला नाही पाहिजे किंवा ज्याचं शरीराला त्या साधने नाहीयेत, त्या पण गोष्टी आपण खाऊ लागलो. त्याचा अतिरेक जर झाला, ह्या गोष्टी अतिप्रमाणात जर आपण करू लागलो तर त्याचा परिणाम शरीरावर निश्चित दिसतो. त्या शरीराला साथमे नसल्यामुळे त्यांचं मेटाबॉलिझम व्यवस्थित शरीरामध्ये होऊ शकत नाही किंवा त्या मेटाबॉलिझमवर अनावश्यक ताण पडतो. जी गोष्ट सहज सुलभ पचत नाहीये, ती आहारात घेतल्यानंतर तिचं पचन करण्यासाठी शरीर पूर्ण ताकद लावतं. तिचं मेटाबॉलिझम करण्यासाठी ह्या थायरॉइड ग्रंथींवर अनावश्यक स्ट्रेस येतो. त्यांच्यावर खूप जास्त प्रमाणात हॉर्मोन निर्माण करण्याची वेळ येते आणि हा जो अनावश्यक ताण आहे प्रत्येक शरीरातल्या प्रत्येक ग्रंथीवर, तर ह्या ताणामुळे मग पुढे जाऊन त्यांच्यात हॉर्मोनल इम्बॅलन्स निर्माण होत असतात. त्यामुळे मी जसं म्हटलं एका दिवसात हे होणार नाही. एक दिवस तुम्ही हे केलं तर त्याचं तसं दुष्परिणाम दिसणार नाही. अनेक दिवसांपासनं, अनेक वर्षांपासनं जेव्हा आपण ह्या गोष्टी करत राहतो, तर त्या अनेक दिवसांनंतर ह्याचे परिणाम आपल्या शरीरावर दिसायला लागतात. तसंच जे आहे ते उलट्या बाजूने तसंच आहे. आता इतक्या वर्षापासून निर्माण झालेले किंवा इतक्या वर्षांपासून ह्याची जी गोष्ट आहे ती शरीरात घडत होती आणि मग त्याचे दुष्परिणाम सुरू झाले. तर तशीच त्याची ट्रीटमेंट किंवा त्याची रिकव्हरी सुद्धा तेवढी फास्ट होत नाही. एका दिवसात त्याची रिकव्हरी होईल असं होत नाही. अनेक दिवस म्हणजे आता तर ॲलोपॅथीचे डॉक्टर तर थायरॉइड ग्रंथीचं जर काही इम्बॅलन्स असेल तर सरळ थायरॉइड हॉर्मोन आपल्याला देतात. त्याचेच टॅबलेट आपल्याला आयुष्यभर घ्यायला लागतील असं सांगण्यात येतं, की आयुष्यभर तुम्हाला ही गोळी घ्यायची आता. तर हे जे आहे हे एका दिवसात जसं त्याच्यात हे झाला नाही तसंच त्याची ट्रीटमेंट सुद्धा एका दिवसात होत नाही. अनेक दिवसांपर्यंत आपल्याला त्याच्यात बदल करावे लागतात. पुढे आपण ते बघणारच आहोत. ते आपण पुढे बघूया. तर रिस्क फॅक्टर्स काय आहेत? तर सगळ्यात मेन जे आहे ते फॅमिली हिस्ट्री मोठ्या प्रमाणात काम करतेच. त्यानंतर अनहेल्दी लाईफ, पुअर डाएट आणि न्यूट्रिशन ह्या सगळ्या गोष्टी आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्रॉनिक स्ट्रेस. स्ट्रेस हा खूप महत्त्वाचा ह्या गोष्टीमध्ये काम करतो. तुमचा ताण जेवढा जास्त तुमच्या शरीरावर असेल, त्यावेळी तेवढा आपल्याला हॉर्मोनल इम्बॅलन्सचा जो दुष्परिणाम आहे, तो जास्त प्रमाणात दिसून येतो. त्यामुळे रिलॅक्सेशन, मेडिटेशन याचं महत्त्व खूप जास्त प्रमाणात आत्ताच्या काळात आहे. आणि आपण हे जे केमिकल्स सगळे खातो, पेस्टिसाइड्स खातो, हर्बिसाइड्स खातो, सगळ्या ह्याच्यामध्ये आपण जंक फूड किंवा पॅक्ड फूड जे असतं त्याच्यामध्ये हे जे प्रिझर्वेटिव्ह असतात सगळे, हे प्रिझर्वेटिव्ह कुठे ना कुठेतरी आपल्या शरीरावर दुष्परिणाम करतात आणि हा दुष्परिणाम म्हणजे आपले हॉर्मोन्स जे आहेत ते डिस्टर्ब करत असतात. तर आता नक्की थायरॉइड डिसऑर्डर्स म्हणजे काय? आता थायरॉइड हॉर्मोन इम्बॅलन्स झाला आपण म्हटलं, पण नक्की त्याच्याने काय होतं? तर ज्यावेळी थायरॉइड ग्रंथी ही खूप थोड्या प्रमाणात थायरॉइड हॉर्मोन निर्माण करते. म्हणजे 100 मॉलिक्यूल आपल्या पेशींना पाहिजे आहे, तर 2च मॉलिक्यूल फक्त थायरॉइड ग्रंथी ज्यावेळी निर्माण करते, त्यावेळी त्याला
हायपोथायरॉइडिझम असं म्हणतात. आपण सेकंड पार्ट आधी बघतोय. खूप थोड्या प्रमाणात जेव्हा थायरॉइड ग्रंथी निर्माण करते त्याला हायपोथायरॉइडिझम असं म्हणतात. तर जसं आपण मागे बघितलं की मेटाबॉलिझम कंट्रोल करतीये थायरॉइड ग्रंथी आणि थायरॉइड हॉर्मोनच कमी निर्माण झाले तर काय होईल? तर मेटाबॉलिझम हॅम्पर होईल अर्थातच. मेटाबॉलिझम होणार नाही. जसं मी मागे पण म्हटले 100 पेशींचं ज्यावेळी जनरेटर चालू होतं, 100 पेशींमध्ये एनर्जी निर्माण होत होती. त्यातल्या फक्त 2च पेशी जर करायला लागल्या, तर 2च पेशींना जर हार्मोन मिळाला, तर फक्त 2च पेशींमध्ये मेटाबॉलिझम चालू होईल. त्यामुळे 98 पेशींचं हॅम्पर होईल मेटाबॉलिझम. मग काय त्याचा दुष्परिणाम? तर बॉडी कॅनॉट प्रोड्यूस एनर्जी. तेवढ्या प्रमाणात एनर्जी शरीर तयार करू शकणार नाही. मग जर एटीपीच निर्माण झाले नाही, तुमच्याकडे पैसेच नसतील, तर तुम्ही काय विकत घेणार किंवा काय करणार? तर नो एनर्जी, फीलिंग टायर्ड. तुम्हाला थकल्यासारखं वाटायला लागतं. जर लिपिड मेटाबॉलिझम तुमचं हॅम्पर झालं, तर लिपिड डिपॉझिशन वाढतं आणि त्यामुळे लिपिड डिपॉझिशन झाल्यामुळे काय होईल? वेट गेन व्हायला लागतं. अचानकच 2-2, 4-4 किलो वजन वाढायला लागतं. तर हे कशामुळे? तर हे मेटाबॉलिझम इतक्या जास्त प्रमाणात हॅम्पर झालेलं असतं. थायरॉइड हार्मोन हा इतका कमी झालेला असतो, की त्यावेळी तुमचं मेटाबॉलिझम लिपिडचं व्यवस्थित होत नाही. लिपिड डिपॉझिट व्हायला लागतं आणि मग तुमचं वजन वाढायला लागतं. तसंच त्याचाच अजून दुसरा म्हणजे त्याच्यावर पण अजून जर शुगरच्या मेटाबॉलिझमवर पण दुष्परिणाम झाला, तर त्या ठिकाणी शुगर पण डिपॉझिट व्हायला लागते आणि तुमची ब्लड शुगर लेवल वाढते. त्यामुळे तुम्हाला डायबिटीसची हाय रिस्क त्याच्यामुळे निर्माण होते. त्यामुळे हायपोथायरॉइडिझम जे आहे, थायरॉइड ग्रंथीचे हार्मोन कमी झाल्यानंतर आपल्या शरीरात काय काय परिणाम होतील, तर हे आपल्याला इथे आता लक्षात येईल. ह्याच्याच विरुद्ध काय होतं, कधी-कधी थायरॉइड ग्रंथी जी आहे, ती प्रमाणापेक्षा जास्त थायरॉइड निर्माण करायला लागते. थायरॉइड हार्मोन निर्माण करायला लागते. त्याला हायपर थायरॉइडिझम असं म्हणतात. म्हणजे ज्या ठिकाणी 100 थायरॉइडचे मॉलिक्यूल गरजेचे आहे, त्या ठिकाणी ती 1000 निर्माण करते. तर असे 1000 निर्माण केल्यामुळे काय होईल? तर बॉडीची जी एनर्जी आहे, ती एनर्जी जास्त जास्त प्रमाणात वापरली जाईल किंवा जास्त प्रमाणात ती निर्माण होईल. त्यामुळे आपण म्हणतो ना, की काही-काही वेळा खूप जास्त प्रमाणात ॲक्टिव्हनेस असतो किंवा आपण ओव्हर ॲक्टिव्ह असं म्हणतो, की एखाद्या मुलीला किंवा एखाद्या स्त्रीला चैनच पडत नसते. म्हणजे हे करू का ते करू? कुठे एका ठिकाणी पण शांत बसवत नाही. काहीतरी सतत, बडबड तरी सतत, हातवारे सारखे-सारखे करत असतात. तर ओव्हर ॲक्टिव्हनेस आपण ज्याला म्हणतो, तर तशा पद्धतीने बऱ्याच त्यांच्यामध्ये दिसून येतं आपल्याला. तर हे जे लक्षण आहे, हे लक्षण शांतता अशी नसते बऱ्याचदा. तर ती जी आहे, तर हे जे लक्षण आहे, हे बऱ्याचदा हायपरथायरॉइडिझममुळे असू शकतं. त्यामुळे काय होतं, ह्या सगळ्या गोष्टींमुळे एनर्जी खूप जास्त प्रमाणात वापरली गेल्यामुळे शरीर थकतं. म्हणजे दोन्ही बाबतीमध्ये आहे. जर तुमच्या शरीरामध्ये कमी निर्माण झाली एनर्जी तरी तो थकवा वेगळा आणि जास्त प्रमाणात आपण खूप जास्त पळून आल्यानंतर जो थकवा आपल्याला म्हणजे काम तर काहीच केलं नाही, पण थकायला तर खूप झालं. तर अशा पद्धतीने जो थकवा आहे तो निर्माण होत असतो. त्यामुळे काय होतं सगळ्याच बॉडी ह्याच्यावर स्ट्रेस येतो. त्यामुळे हार्टबीट पण वाढायला लागतात. त्यामुळे बीपी वाढायला लागतं. तर ह्या ज्या गोष्टी आहेत खूप जास्त प्रमाणात हीट निर्माण होते. आपण मागेच बघितलं होतं सेलचं मेटाबॉलिझम जेव्हा होतं तेव्हा हीट प्रोड्यूस होत असते. तर नॉर्मली जेव्हा नॉर्मल सेलचं हीट होतं तेव्हा नॉर्मल बॉडी टेम्परेचर राहतं. परंतु जर खूप जास्त प्रमाणात हीट निर्माण व्हायला लागली तर हॉट फ्लशेस किंवा एक्सेसिव्ह स्वेटिंग खूप जास्त प्रमाणात घाम यायला लागतो. हॉट फ्लशेस पण आपण बऱ्याचदा बघतो. तळहात तळपायाला खूप गरम-गरम होत असतं. एकदम खूप उकडायला लागतं. एकदम घाम यायला लागतो. बसल्या-बसल्या ओलं चिंब व्हायला होतं. तर अशा पद्धतीने जर एक्सेसिव्ह ही एनर्जी सगळी शरीरातनं बाहेर पडायला लागली किंवा निर्माण व्हायला लागली तर जे आपलं वेट आहे ते कमी व्हायला लागतं. तर अशा पद्धतीने हायपरथायरॉइडिझम मध्ये हायपोथायरॉइडिझम पेक्षा विरुद्ध अशी थोडक्यात लक्षणं निर्माण होतात. त्याच्यामध्ये वेट कमी व्हायला लागतं. तुमचं एकदम अचानकच वेट कमी व्हायला लागतं. तर हे जे लक्षण आहे हे मोस्टली हायपरथायरॉइडिझमचं आहे. ह्याच्यामध्ये पण दिलंय त्याचाच सगळ्याच ह्याचा दुष्परिणाम आपल्या शरीरावर दिसत असतो. प्रत्येकच पेशीवर दिसत असतो. हेअर लॉस तुमचा व्हायला लागतो हायपोथायरॉइडिझम मध्ये. कारण मेटाबॉलिझमच हॅम्पर झालेलं असतं. त्यामुळे एनर्जीच नसते कुठल्याच बाबतीत. त्यामुळे केस गळायला लागतात. केस गळणं किंवा हेअर लॉस जे आहे ते जास्त प्रमाणात दिसतं. फटीग म्हणजे थकवा असणं हे जे आहे हे लक्षण हायपोथायरॉइडिझम मध्ये दिसतं. नंतर सेन्सिटिव्हिटी टू कोल्ड मी म्हटलंय तुम्हाला की नॉर्मली सेल मेटाबॉलिझम निर्माण होतं त्यावेळी नॉर्मल हीट शरीरात मेंटेन राखली जाते. परंतु जर थायरॉइड हार्मोन कमी झाले शरीरातले तर ती जी हीट आहे शरीरातली ती हीट कमी होते. कमी निर्माण होते. त्यामुळे सेन्सिटिव्हिटी टू कोल्ड लगेचच थंडी वाजते.
म्हणजे बऱ्याचदा आपण बघतो, की "का बरं तुला एवढी थंडी वाजते? आम्हाला तर काही एवढं वाजत नाही." पण एखादाच माणूस किंवा एखादी स्त्री असते, जी खूप स्वेटर वगैरे घालून अशी बसते. त्यांना सेन्सिटिव्हिटी आहे. त्यांना सहन होत नाही तेवढी थंडी. लगेचच थरकाप होतो थंडीमुळे. लगेचच थंडीचे दुष्परिणाम दिसतात. तर ते जे आहे, ते सेन्सिटिव्हिटी टू कोल्ड जे आहे, ते या हायपोथायरॉइडिझममुळे बऱ्याचदा दिसतं. कॉन्स्टिपेशन, क्रॉनिक कॉन्स्टिपेशन बऱ्याच लोकांना असतं. पोटच साफ होत नाही. तर हे जे आहे, हे सुद्धा मेटाबॉलिझम हॅम्पर झाल्याचं लक्षण आहे. जसं आपण मागेच बघितलं होतं, की आपण जो आहार घेतो, तो आहार जसाच्या तसा शरीराला उपयोगी पडत नाही. त्या आहारावर परिणाम आपल्याला परिवर्तन करावं लागतं शरीराला आणि मग आपला जो आहार आहे तो शरीराला उपयोगी पडतो. पण हे जे परिवर्तन आहे, हे जे मेटाबॉलिझम आहे, हेच जर व्यवस्थित झालं नाही शरीरात, तर त्याच्यापासून मल पण तयार होत नाही. कॉन्स्टिपेशन आणि पोट साफ होणं म्हणजे काय? शरीराची आपली एक टेंडन्सी आहे. जोपर्यंत त्याचं पूर्ण त्याज्य पदार्थामध्ये रूपांतर होत नाही, तोपर्यंत ते शरीर बाहेर टाकून देत नाही. ते साठवून ठेवतं शरीरामध्ये. नाही ठीक आहे, कधी ना कधीतरी आपण त्याच्यावर पचन करू. त्यामुळे जर आपल्या अन्नाचं पचन नीट झालं नाही, व्यवस्थित त्याच्यातनं जो मल निर्माण होणार आहे, जो मलभाग आहे, तो पूर्ण त्याज्य असा तयार झाला नाही, तोपर्यंत शरीर ते बाहेर टाकून देणार नाही. शरीर ते साठवून ठेवेल. तुमच्या आतड्यांमध्ये, तुमच्या मोठ्या आतड्यामध्ये कुठे ना कुठे. त्यामुळे तुमचं पोट साफ होत नाही याचा अर्थ तुमच्या शरीरामध्ये कुठे ना कुठेतरी पचनाचे बिघाड आहेत. कुठे ना कुठे तुमचं मेटाबॉलिझम हॅम्पर झालं आहे आणि त्यामुळे शरीर जे आहे ते व्यवस्थित बाहेर टाकून देऊ शकत नाही. त्यामुळे कॉन्स्टिपेशन जे आहे हे हायपोथायरॉइडिझमचं बऱ्याच अंशी लक्षण असू शकतं. तर ह्याच्याकडे पण आपण दुर्लक्ष नाही करायला पाहिजे. आपल्या लाईफस्टाईलमध्ये चेंजेस झाल्यानंतर आपण आहारात खूप बदल केले किंवा आहाराच्या वेळांमध्ये पण खूप बदल होतात आपल्या कामाच्या वेळानुसार. आपल्याला 11:00ला भूक लागलेली असते. त्यावेळी आपल्या पोटामध्ये सगळे डायजेस्टिव्ह जे फ्लुइड आहे ते निर्माण झालेले असतात. परंतु आपला लंच ब्रेक नसतो त्यावेळी किंवा आपल्याला काहीतरी मीटिंग निघते. मग आपण तेव्हा जेवत नाही. आणि ते जे डायजेस्टिव्ह ज्युसेस आहेत ते निघून जातात मग पुढे आतड्यांमध्ये. ते काही तुमच्यासाठी थांबणार नाहीये. ते स्टमक मधनं स्मॉल इंटेस्टाईन मध्ये निघून जातात. आणि मग 2 वाजता तुम्हाला वेळ मिळाल्यावर तुम्ही तुमचा जो आहार आहे तो आहार तुम्ही घेतात. त्यावेळी तो आहार ज्यावेळी पोटामध्ये किंवा स्टमकमध्ये तुमच्या जातो, त्यावेळी ऑलरेडी तिथले जे डायजेस्टिव्ह ज्युसेस असतात ते पुढे निघून गेलेत. तिथे त्यावेळी त्याला पचायला काहीच नाही. मग ते तसंच अन्न तिथे पडून राहतं आणि त्या अन्नाचा मग दुष्परिणाम आपल्या शरीरावर होतो. त्याचं पचन नीट होत नाही आणि मग हे जे आहे, ही गोष्ट वारंवार घडत असली, तर मग त्या गोष्टीचा दुष्परिणाम आपल्या शरीरावर होतो. बरं एवढं करून आपण त्यावेळी फळं किंवा ज्यूस फळांचं किंवा काहीतरी असं घेतलं तर ठीक आहे. पण त्यावेळी आपण काय खातो, तर त्यावेळी आपण काहीतरी अपथ्यकारक असं खातो बऱ्याचदा. 6 वाजता भूक लागते आपल्याला त्यावेळी आपण जे वेगळे पदार्थ आहेत पिझ्झा म्हणा किंवा अशा पद्धतीचे जे जड आहेत पचायला ते आपण खातो. तर पुन्हा त्याचं बर्डन आपल्या शरीरावर येतं आणि मग ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या वाढत जाऊन त्याचा दुष्परिणाम आपल्या शरीरावर होतो. इन्क्रीज कोलेस्ट्रॉल म्हणजे कोलेस्ट्रॉल पण वाढतं हे आपण बघितलंच आहे. त्यामुळे वेट गेन व्हायला लागतं. तर हे जे वेट गेन आहे हे मुख्यतः हायपोथायरॉइडिझमचं मेन लक्षण मानलं जातं. तसंच हायपर थायरॉइड म्हणजे जेव्हा थायरॉइडचे हार्मोन जास्त तयार होत असतात, त्यावेळी पण मी जसं म्हटलं, की बेचैनी असते एक प्रकारची. खूप जास्त हीट निर्माण झालेली असते. एक्सेसिव्ह स्वेटिंग असते. त्यामुळे झोप नीट लागत नाही. बऱ्याचदा आपण महिलांमध्ये ऐकतो, की मला झोपच लागत नाही किंवा रात्रभर मी जागेच होते, मला झोपच लागली नाही. तर अशा पद्धतीची जी लक्षणं आहे, अँक्झायटी असते सारखी. काहीतरी म्हणजे कुठल्याच गोष्टीत चैन पडत नाही किंवा कुठलंच काम करण्यासाठी त्यांना काय म्हणतात त्याला थांबता येत नाही. पटपट, पटपट करण्याला पटपट, पटपट करावं असं वाटतं. नाही झालं तर त्याचा अनावश्यक स्ट्रेस येतो, घाबरल्यासारखं होतं. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी हायपरथायरॉइडिझममुळे होत असतात. ब्लड प्रेशर वाढतं. खूपदा आपण ऐकतो, की मला धडधडायला लागलं खूप जास्त प्रमाणात. तर ही जी सगळी लक्षणं आहे, ही हायपरथायरॉइडिझमची आहेत. तर थायरॉइड जे डिस्टर्बन्सेस असतात किंवा हार्मोनल इम्बॅलन्स जे आहेत, ते स्त्री शरीरामध्ये जास्त प्रमाणात का होतात? हे पण बऱ्याचदा आपण म्हणतो, की स्त्रियांमध्ये थायरॉइडचे प्रॉब्लेम जास्त प्रमाणात आढळून येतात कंपॅरेटिव्हली टू मेन. तर हे का? तर बऱ्याचदा फिमेल्समध्ये नॅचरलीच हार्मोनल इम्बॅलन्स होत असतो थ्रू आउट देअर लाईफस्टाईल. हे कसे? तर आपल्याला माहितीच आहे, की मेन्स्ट्रुअल सायकल जी आहे, ती मेन्स्ट्रुअल सायकल दर महिन्याला चालू असते. आणि ह्या मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये अनेक हार्मोनल चेंजेस शरीरात होत असतात. हे मेन्स्ट्रुएशन झालं, हे दर महिन्याला सुरू असतं. त्यानंतर प्रेग्नन्सी आहे. प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा ड्रास्टिक हार्मोनल चेंजेस आपल्या शरीरामध्ये होत असतात. तर ह्या प्रेग्नन्सीजमध्ये नॅचरली हार्मोनल इम्बॅलन्स होतात. हे हार्मोनल इम्बॅलन्स जे आहे किंवा हार्मोनल चेंजेस म्हणता येईल याला, इम्बॅलन्स नाही म्हणता येणार. हार्मोनल चेंजेस जे आहेत, हे स्त्री शरीरामध्ये कायमस्वरूपी घडतच असतात.
त्यामुळे ह्यांच्यामध्ये हॉर्मोनल चेंजेस घडत असताना त्याचा इम्बॅलन्स निर्माण होण्याची शक्यता ही जास्त प्रमाणात असते. त्यामुळे स्त्री शरीरामध्ये पुरुष शरीरापेक्षा जास्त प्रमाणात हे हॉर्मोनल डिस्टर्बन्सेस जे आहेत ते आढळून येतात. 5 to 8 टाइम्स जास्त हे प्रॉब्लेम्स जे आहेत हे पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये आढळून येतात. कारण त्यांच्या शरीरामध्ये हॉर्मोनलचे बदलाव आहेत ते नेहमी होतच असतात. प्रत्येक काळामध्ये होत असतात. प्रेग्नन्सीमध्ये होतात, त्याच्यानंतर लॅक्टेशनमध्ये होत असतात. मेनोपॉझल पिरियडमध्ये खूप जास्त प्रमाणात हॉर्मोनल चेंजेस जे आहेत ते शरीरामध्ये होत असतात. आणि मग हे हॉर्मोनल चेंजेस होत असताना जर त्याच्यात पण आपण दुर्लक्ष केलं किंवा आपलं अपथ्य होत राहिलं, तर मग ते हॉर्मोनल इम्बॅलन्स जे आहे ते व्हायला तिथे सुरुवात होते. तर या स्टेजेसमध्ये काय काय आपल्याला दुष्परिणाम दिसतात ते पण आपण बघूया. तर प्युबर्टी जी आहे म्हणजे तारुण्यावस्था ती आहे आणि जेव्हा मेन्स्ट्रुएशन सुरू झालेलं असतं किंवा मेन्स्ट्रुएशन सुरू असतं, या पिरियडमध्ये काय होतं, तर ह्यावेळी अर्ली ऑर लेट प्युबर्टी बऱ्याच मुलींमध्ये आता तर आढळतंय की 7-8 वर्षाच्या असतानाच मेन्स्ट्रुएशन सुरू होतं. तर हे जे आहे, हे लाईफस्टाईल जी चेंज झाली आहे, ह्या सगळ्या गोष्टींमुळे हे हॉर्मोनल चेंजेस जे आहेत हे खूप जास्त प्रमाणात व्हायला लागले आणि ही प्युबर्टी जी आहे ही अर्ली व्हायला लागली. जे पूर्वीच्या काळी 15-16 वर्षानंतर किंवा 12च्या वर्षानंतर मेन्स्ट्रुएशन सुरू व्हायचं, ते बऱ्याच मुलींमध्ये आता लवकर मेन्स्ट्रुएशन सुरू व्हायला लागले. तर तो जो बदलाव आहे हा बऱ्याचदा हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे होत असतो. इर्रेग्युलर मेन्स्ट्रुएशन हा तर खूप कॉमन प्रॉब्लेम झाला आहे. दर महिन्याला मेन्स्ट्रुएशन रेग्युलर येत नाही. त्याच्यामध्ये खूप इर्रेग्युलॅरिटी असते. 4-4 महिन्यांनी येणार, 2-2 महिन्यांनी येणार. हे जे इर्रेग्युलॅरिटी आहे हे खूप मोठं इंडिकेशन किंवा साईन आहे की तुमचं थायरॉइड जे आहे ते कुठेतरी हॅम्पर होतंय. तुमचे जे हॉर्मोन्स आहेत ते कुठेतरी हॅम्पर होत आहे आणि त्यावेळेस आपण अलर्ट व्हायला पाहिजे. त्यानंतर हेवी ऑर फ्यू ब्लड फ्लो हे पण खूप ठिकाणी आपण बघतो. काही जणांना खूप हेवी ब्लड फ्लो असतो आणि काही जणांना अजिबातच ब्लड फ्लो नसतो मेन्स्ट्रुएशन मध्ये. तर हे पण लक्षण जे आहे हे लक्षण पण बरोबर नाही. त्यानंतर रिप्रोडक्शन मध्ये ज्यावेळी रिप्रोडक्शनची वेळ येते तर त्यावेळी ओव्ह्युलेशन जे आहे म्हणजे स्त्रीबीज निर्माण होण्याची जी काही प्रक्रिया आहे त्या स्त्रीबीज निर्माण होण्याच्या प्रक्रियेमध्ये पण हे थायरॉइड ग्रंथी ज्या आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणात काम करत असतात. बऱ्याचदा थायरॉइड इम्बॅलन्स झाल्यामुळे ओव्ह्युलेशन व्यवस्थित होत नाही. ओव्ह्युलेशन व्यवस्थित झालं नाही तर पीसीओडी नावाचा डिसीज आपण खूप जणांना आता ऐकतोच. बऱ्याच मुलींना माहिती असतं. पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज जो आहे तो खूप कॉमन झालाय. तर तो जो डिसीज आहे तो पण ह्या थायरॉइड इम्बॅलन्समुळे होत असतो आणि त्यामुळे इन्फर्टिलिटी पण बऱ्याचदा दिसून येते. लवकर मूल न होणं किंवा त्याच्यात खूप जास्त प्रमाणात प्रॉब्लेम्स येणं. तर हे जे सगळे आहे हे ह्या रिप्रोडक्शन एज मध्ये आपल्याला दिसतात. त्यानंतर प्रेग्नन्सी किंवा आफ्टर प्रेग्नन्सी मध्ये पण बऱ्याचदा थायरॉइड इम्बॅलन्स असले तर आपल्याला त्याचे दुष्परिणाम दिसतात. अबॉर्शन बऱ्याच महिलांमध्ये होतं जर थायरॉइडचे इम्बॅलन्स असले तर. प्रीटर्म डिलिव्हरी होते म्हणजे लवकर मूल जन्माला येणं, 9 महिने पूर्ण न होता 7व्या-8व्या महिन्यात, तर ते आहे. हेवी ब्लड फ्लो आफ्टर डिलिव्हरी, डिलिव्हरी नंतर पण बरेचसे दुष्परिणाम जे आहेत ते दिसून येतात. आणि मेनोपॉझल जे एज आहे त्या मेनोपॉझल एज मध्ये पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल जे आहेत ते मुख्यतः थायरॉइड हॉर्मोन मध्ये घडून येतात. खरं सांगायचं झालं तर जर आपण रेग्युलर हेल्थ चेकअप करत असलो किंवा आपण त्याच्याकडे लक्ष दिलं तर ह्या अर्ली स्टेजेसमध्ये थायरॉइडचे प्रॉब्लेम आपल्याला लक्षात येतात. परंतु मेनोपॉझलचे एज असतं त्यावेळी शरीर पण 50शीला वगैरे आलेलं असतं. शरीराची शक्ती पण खूप प्रमाणात कमी झालेली असते. त्या वेळात मात्र म्हणजे थायरॉइड डिसऑर्डर डायग्नोसिस होण्याचं जे मेन स्टेज असेल ते हे मेनोपॉज एज असतं. त्यामुळे त्यावेळी शरीरामध्ये इतके बदल घडतात किंवा शरीरावर इतके जास्त प्रमाणात लक्षणं दिसायला लागतात की मग त्यावेळी आपल्याला थायरॉइड इम्बॅलन्स झाला आहे हे लक्षात येतं. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी काय करावं किंवा काय करू नये, तर सगळ्यात पहिले जे आहे तो सगळ्यात पहिले पॉझिटिव्ह ऍटिट्यूड ठेवणं आपल्याला खूप गरजेचं आहे. प्रत्येक गोष्टींसाठी म्हणजे थायरॉइड तुम्हाला डायग्नोज झाला आहे हे जरी कळलं किंवा तुम्हाला थायरॉइड होऊ नये हे जरी तुमची इच्छा असेल तरी तुमचं पॉझिटिव्ह ऍटिट्यूड असणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर प्रॉपर डाएट, डाएट तुमचा खूप जास्त चांगला असणं खूप गरजेचं आहे. एक्सरसाइज ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आता आपण आज योगाच्या संदर्भातच लेक्चर घेत आहोत. त्यामुळे योगासनं, एक्सरसाइज हे जे आहे हे आपल्या रोजच्या लाईफस्टाईल मध्ये असणं खूप गरजेचं आहे. आपली लाईफस्टाईल आपल्याला चेंज करणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक वेळी मला कामामुळे वेळ मिळाला नाही किंवा मला खूप जबाबदाऱ्या आहेत त्यामुळे शरीराकडे दुर्लक्ष होतंय हे करून चालणार नाही. आपल्याला स्वतःकडे लक्ष देऊन व्यवस्थित आपलं डाएट बघून प्रॉपर एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. सिडेंटरी लाईफस्टाईल आपण सोडली पाहिजे. सिडेंटरी म्हणजे काय? आळस.
म्हणजे कुठल्याही बाबतीत आपण नाही ठीक आहे आता नको एक्सरसाइज, आज नको उद्या करू, उद्यापासून सुरू करू असं नाही करायला पाहिजे. किंवा तासनतास टीव्ही समोर बसलो आहोत, वेट गेन खूप झालंय तरी आपण त्याच्याबद्दल काही नैराश्यपूर्ण आहोत, तर असं आपण नाही करायला पाहिजे. त्यानंतर जंक फूड जेवढं तुम्हाला कमी करता येईल तेवढं जंक फूड तुम्ही कमी करावं असं मला खूप मनापासून वाटतं. कारण हे जे जंक फूड आहे हे त्या तात्पुरतं त्या क्षणापुरतं जरी छान वाटलं तरी पण त्याचे खूप जास्त दुष्परिणाम आपल्या शरीरावर घडून येत असतात. त्यामुळे जेवढ्या प्रमाणात जंक फूड म्हणजे काय तर पॅक मध्ये जे फूड येतं किंवा रेडी टू इट या नावाखाली जे फूड येतं ते फूड आपण नाही घेतलं पाहिजे. त्यानंतर ओव्हर एक्सरसाइज पण चुकीची आहे. ओव्हर एक्सरसाइज म्हणजे काय? काही-काही मी जसं म्हटलं, की झिरो फिगर मेंटेन करण्याच्या नादामध्ये काही-काही मुली खूप जास्त प्रमाणात शरीराला ताण देतात. तर ते पण चुकीचं आहे आणि सिम्प्टम्स तुम्हाला कुठलेही दिसले, तर ते इग्नोर करायला नाही पाहिजे. आपण कुठलंही आपल्याला एकच सिम्प्टम सुद्धा वारंवार आपल्याला दिसतंय. घाम येणं जे आहे, खूप जास्त प्रमाणात घाम येतो असं आपल्याला वारंवार दिसतंय, तर आपण ते त्याच्याकडे दुर्लक्ष नाही करायला पाहिजे. सेन्सिटिव्हिटी टू कोल्ड आपण बघितलं, की थंडी वाजणं खूप जास्त प्रमाणात. हे पण लक्षण इतकं साधं आहे, पण त्याच्याकडे पण आपण बरेच वर्षांपर्यंत दुर्लक्ष करतो आणि मग त्याचे दुष्परिणाम आपल्याला दिसून येतात बऱ्याचदा. तर आता हे थायरॉइड प्रॉब्लेम्सवर आपण कसं मात करणार? आपण काय त्याच्यासाठी करू शकतो? तर जसं मी म्हटलं तेच, की प्रॉपर डाएट आणि चेंज इन डाएट. तुमच्या डाएटमध्ये तुम्ही चेंज करा. मी बऱ्याचदा व्याख्यानांमध्ये पण सांगत असते आणि बऱ्याचदा माझ्या पेशंट्सला पण सांगत असते, की स्त्री शरीर किंवा मुलगी जी आहे तिच्या डाएटमध्ये चेंजेस असणं खूप गरजेचं आहे. तिचे जे काही आहार आहे त्याच्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे. रेग्युलर एक्सरसाइज आपण करायला पाहिजे. रेग्युलर योगा प्रॅक्टिस जी आहे ती आपल्याला करणं गरजेचं आहे. हेल्दी लाईफस्टाईल ठेवायला पाहिजे. सेल्फ केअर घ्या तुम्ही. काउन्सिलिंग घ्या. तुम्हाला कुठल्याही बाबतीत जर कुठलीही शंका वाटली किंवा तुम्हाला काही ह्याबद्दल मी काय करू? तर हे जे आहे हे काउन्सिलिंग तुम्ही घ्यायला पाहिजे. तुम्ही ते तज्ञ आहेत त्यांना विचारायला पाहिजे. गरज वाटली तर मेडिकेशन घ्यायला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष आपण करता उपयोगी नाही. वुमेन्स हेल्थमध्ये न्यूट्रिशन म्हणजे काय? न्यूट्रिशन तर काय न्यूट्रिशन म्हणजे किंवा काय गरजेचं आहे? तर जसं मी म्हटलं, की स्त्रियांमध्ये कॅलरीजचे प्रमाण जे आहे ते कमी लागत असतं. परंतु स्त्रियांना व्हिटॅमिन आणि मिनरल्स जे आहेत हे जास्त प्रमाणात गरजेचे आहेत किंवा जास्त प्रमाणात लागतं. म्हणजे तुमच्या घरात समजा आता तुम्ही एक माता आहात आणि तुम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. तर त्यांचं संगोपन करताना त्यांचा आहार जो आहे तो नेहमीच सारखा तुम्ही देत राहिला तर ते चुकीचं आहे. तुमच्या मुलीला किंवा जी मुलगी तुमच्या घरात आहे तिला स्पेसिफिक असा डाएट कमीत कमी तिच्या प्युबर्टीमध्ये किंवा ती ज्यावेळी वयात येते आहे, तिचं जेव्हा 8 वर्षानंतरचं जे वय आहे त्या काळामध्ये तिला स्पेसिफिक असे काही गोष्टी देणं तुम्हाला खूप गरजेचं आहे. जेणेकरून तिचे जे पुढचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण आत्ताच इथेच थांबवू शकतो आणि त्याचा आपल्याला चांगला परिणाम होऊ शकतो. काही ज्या स्पेसिफिक नीड्स असतात त्या बऱ्याचदा निग्लेक्ट केल्या जातात. जसं की प्युबर्टी किंवा वयात आल्यानंतर किंवा तुमचं जेव्हा मेन्स्ट्रुएशन सुरू होतं त्या काळातला तुमचा डाएट, प्रेग्नन्सी मधला तुमचा डाएट, मेनोपॉज एज मधला तुमचा डाएट जो आहे तो स्पेसिफिक वेगळा-वेगळा तुम्ही करायला पाहिजे. म्हणजे असं नाही की तुम्ही वेगळं जेवण करा. जेवण जे आहे ते ठीक आहे तुमचं, पण स्पेसिफिक काही गोष्टी तुमच्या डाएटमध्ये किंवा तुमच्या आहारामध्ये तुम्ही ठेवणं खूप गरजेचं आहे. जे जरी तुम्ही खूप बिझी असलात, जरी तुम्ही सगळ्या कौटुंबिक तुमच्या जबाबदाऱ्या असल्या, तरी तुम्ही स्वतःकडे ह्या बाबतीत लक्ष द्यावं हे मला सांगायचं आहे. तर ह्या वेगळ्या गोष्टी म्हणजे काय? तर मी थोडक्यात काही उदाहरणं इथे दिली आहे, की खारीक जी आहे, ही बेस्ट न्यूट्रिशन आहे. फिमेल बॉडीसाठी खारीक जी आहे ती खूप गरजेची आहे. त्यामुळे ही जी आहे ह्याच्यामध्ये आयर्न भरपूर प्रमाणात असतं. तुमच्या शरीरासाठी आवश्यक असलेलं आयर्न आणि कॅल्शियम जे आहे हे ह्या ह्याच्यातनं खूप जास्त प्रमाणात मिळत असतं. खोबरं जे आहे कोकोनट हे सुद्धा स्त्री शरीरासाठी खूप आवश्यक आहे. जसं आपण नुसतंच आपण रूढी आणि परंपरा फॉलो करत असतो. आपण ओटीमध्ये तांदूळ, खारीक, खोबरं हे सगळं देतो. तर हे कशासाठी आपल्या पूर्वजांनी सांगून ठेवलं? तर ह्या ज्या गोष्टी आहेत, तांदूळाची पेस्ट जी आहे किंवा तांदूळाचं धुवण जे आहे, तर ते स्त्री शरीरासाठी खूप गरजेचं आहे. तुम्हाला जर श्वेतप्रदाराचा त्रास असेल, व्हाईट डिस्चार्ज तुम्हाला जर होत असेल, त्यावेळी तुम्ही नुसतं तांदूळाची पेस्ट जर घेतलीत, तर त्याचे खूप छान परिणाम आपल्या शरीरावर दिसतात. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या आपण अंगीकारल्या पाहिजे किंवा ह्याचा आपण आपल्या रेग्युलर डाएटमध्ये समावेश केला पाहिजे. त्याच पद्धतीने अहळीव जे आहे, अहळीव सगळ्यांनाच माहिती आहे. आपण फक्त प्रेग्नन्सी नंतर ज्यावेळी हे असते पोस्ट प्रेग्नन्सी फक्त खातो. पण अळीव जे आहे हे लहान मुलींपासून सगळ्याच एजमध्ये सगळ्या स्त्रियांनी खाणं खूप गरजेचं आहे. अंजीर, अक्रोड, बदाम जे आहेत ते, तीळ जे आहे ते, गूळ, उडीद डाळ
ज्यांना चालते त्यांनी उडीद डाळ, शतावरी जी आहे एक वनस्पती ती, त्यानंतर कोहळा, कोहळा जो आहे व्हाईट ग्राउंड ज्याला म्हणतात. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या स्त्री शरीरासाठी आणि याच्यापेक्षा अजूनही खूप जास्त आहेत. तर एवढाच सांगण्याचा उद्देश आहे की स्पेसिफिक ज्या काही गोष्टी आहेत त्या स्पेसिफिक गोष्टी जाणून घ्या, त्या पद्धतीने त्याचा डाएटमध्ये तुम्ही समावेश करा आणि त्या पद्धतीचं डाएट तुम्ही घेत राहिलात तर तुमच्या शरीरामध्ये हे जे हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे हे हॉर्मोनल इम्बॅलन्स आपण खूप प्रमाणात रोखू शकतो. तसंच योग आणि मेडिटेशन आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की अनेक योगासनं जी आहेत, जसं की सर्वांगासन आहे, सेतुबंधासन आहे, भुजंगासन आहे, हलासन आहे. हे सगळ्या पद्धतीची जी आसनं आहे, तुम्ही आसनं जर शिकत असाल तर तुम्हाला ते स्पेसिफिक आसन करताना आपले तज्ञ सांगतात सुद्धा की थायरॉइड ग्रंथीवर ह्याचा परिणाम दिसेल किंवा थायरॉइड ग्रंथीवर ह्याचा दाब पडतो आणि ते हॉर्मोन आपल्याला तिथून व्यवस्थित सिक्रेट व्हायला मदत मिळते. तर अशा पद्धतीचे हे जे आसनं आहेत, या आसनांचं जर आपण आपल्या रेग्युलर एक्सरसाइज मध्ये समावेश केला, नुसतंच रनिंग आपण करतोय, नुसतंच रनिंगने तेवढा परिणाम दिसणार नाही. स्पेसिफिक आसनं का तज्ञांनी त्या निर्माण केली, पूर्वीचे योग साधक होते त्यांनी का ती आसनं तशी विशिष्ट पोश्चर का निर्माण केली, तर त्या त्या अवयवावर त्याचा दाब पडायला पाहिजे, तिथलं सर्क्युलेशन चांगलं झालं पाहिजे आणि मग त्या ग्रंथीचं जे आहे ते परिणाम आपल्या शरीरावर चांगल्या पद्धतीने निर्माण होतात. त्यामुळे आयुर्वेद आणि योग काय सांगतं या थायरॉइडच्या बाबतीत, तर करेक्शन ऑफ अग्नी म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम जी आहे किंवा आपलं मेटाबॉलिझम जे आहे, आयुर्वेदाने मेटाबॉलिझम आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम ह्या सगळ्यांना अग्नीच्या संदर्भात काउंट केलाय. अग्नी त्याला म्हटलं आहे. आपल्या शरीराचा अग्नी आपण जेवताना आपण म्हणत सुद्धा वदनी कवळ घेताना आपण म्हणतही असतो आपल्या शरीराला किंवा आपल्या पचनाला यज्ञ तुम्ही म्हणा. म्हणजे काय की त्या ठिकाणी तो यज्ञ आहे असं समजून त्याला आहुती आपण देतोय ह्या पद्धतीने आहार घ्या. तर हा अग्नी जो आहे ह्याचं करेक्शन जे आहे ते व्यवस्थित जर राहिलं तुमचं, व्यवस्थित तुम्ही केलं, तर तुम्हाला हे हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे ते होणार नाही. त्यानंतर करेक्शन ऑफ वात. शरीरामध्ये वात, पित्त, कफ हे 3 दोष जे आहेत, हा वात दोष जो आहे तो वात दोष करेक्ट करण्यासाठी हे रेग्युलर एक्सरसाइज आणि योगासनं जे आहे त्याचा खूप चांगला परिणाम होत असतो. ही जी आपण सगळी योगासनं केलीत तर आपला जो वायू आहे शरीरातला तो व्यवस्थित मेंटेन राहतो आणि त्यामुळे हॉर्मोनल इम्बॅलन्स होत नाही. त्यानंतर करेक्शन ऑफ स्त्रोत अवरोध. स्त्रोतस म्हणजे काय, तर शरीरामध्ये हे जे काही चॅनल्स आहेत सगळे, आपण बघतो की आपल्या शरीरामध्ये रक्तवाहिन्या असतात, त्याच्यातनं सगळं रक्त वहन होत असतं. तसंच रसवाहिन्या पण असतात. आपल्या आहारातला जो रस आहे तो पण सगळ्या शरीरामध्ये वाहून नेण्यासाठी अनेक नलिका असतात, छोटे छोटे चॅनल्स असतात. या चॅनल्सला स्त्रोतस म्हणतात. तर हे चॅनल जर ब्लॉक झाले, आपण बऱ्याचदा बघतो की आपले जे काही सिस्टीम आहे आपल्या ह्याच्यामध्ये सुद्धा कुठल्याही नळामध्ये जर ब्लॉकेज निर्माण झाला तर त्याच्या पुढे त्याचा पाणी पुरवठा होणार नाही किंवा त्याच्यातून जे वाहून जातंय ते पुढेपर्यंत पोहोचणार नाही. तर तसंच आहे, शरीरामधले हे चॅनल्स जर ब्लॉक झाले तर हे ब्लॉकेज जे आहे ते काढून टाकणं म्हणजे स्त्रोत अवरोध असतो. तर हे जे मळ जे आहे म्हणजे एक्स्ट्राचा कोलेस्ट्रॉल, जसं हृदयामध्ये आपण बघतो की हार्ट अटॅक आला म्हणजे काय, तर ती जी रक्तवाहिनी आहे त्या रक्तवाहिन्यामध्ये कोलेस्ट्रॉलची गुठळी अडकलेली असते, हे आपल्याला माहितीच आहे. तर हे जे आहे हे ब्लॉकेज जे आहे हे ब्लॉकेज काढून टाकण्याचं काम हे जर आपण व्यवस्थित करत राहिलो तर ह्या ब्लॉकेजेस जर आपल्या शरीरामध्ये कमीत कमी असतील तर हे हॉर्मोनल इम्बॅलन्स आपल्याला होणार नाही. तर हे कशामुळे काढून टाकता येतील, तर आपल्या शुद्धी क्रिया ज्या आहेत आयुर्वेदातल्या अनेक, तर त्याच्यातनं आपल्याला हे काढून टाकता येतील. त्यानंतर आयुर्वेदामध्ये पंचकर्म सांगितले आहेत. तर ह्या पंचकर्मातनं आपण हे जे काही अवरोध आहे, हे जे काही मळ आहेत, हे सगळे मळ आपण शरीरातनं काढून टाकू शकतो आणि आपलं शरीर जास्तीत जास्त प्रमाणात आपण शुद्ध ठेवू शकतो किंवा आपल्या शरीराची जी काही ऑप्टिमम डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, जी काही आपल्या शरीरावर बदल करण्याची जी प्रक्रिया आहे ती आपण चांगल्या प्रमाणात ठेवू शकतो. तर अशा पद्धतीने थायरॉइड हॉर्मोन, त्याचे लक्षणं आणि त्याचे आपण कसं आपण थायरॉइड हॉर्मोनचे इम्बॅलन्स रोखू शकतो किंवा कशा पद्धतीने आपण आपली लाईफस्टाईल बदल करायला पाहिजे हे आपण ह्या लेक्चरमध्ये बघितलं. थँक्यू. आणि कोणाला काही शंका असतील तर आपण एक 5 मिनिटात त्याचं शंका निरसन करूया. काही प्रश्न असतील तर त्यांनी विचारू शकताय. अनम्यूट करा आणि प्रत्येकाने आपले काही क्वेश्चन असतील ते विचारा. नमस्कार, मी माहेश्वरी कुलकर्णी. मला एक विचारायचं होतं की मला थायरॉइड आहे आणि माझी 50 mg ची गोळी चालू आहे आणि
मला पीसीओडी डिटेक्ट झाला. तर त्यानंतर मी ॲलोपॅथिक घेऊन पाहिलं पण काही फरक नाही पडला. मग विरेचन केलं आणि बस्ती पण झाली माझी, विरेचन पण झालंय. त्यानंतर कमी झालं म्हणजे जो दुखत होतं ओटीपोटात वगैरे, तर ते कमी झालं. पण आता थोडंसं म्हणजे पुन्हा त्याचे सिम्प्टम्स थोड्याशा प्रमाणात दिसू लागलेत, की थोडंसं दुखणं, पाय खूप दुखतात. तर काय ट्रीटमेंट आता घ्यावी? जसं ताई मी तुम्हाला म्हटले ना, की हो हॉर्मोनल इम्बॅलन्स हा जो आहे हा एका दिवसात घडून आलेला नसतो. ह्याला अनेक वर्षांची आपली हिस्ट्री असते. अनेक दिवसांपासनं हे साचत जाऊन मग हॉर्मोनल इम्बॅलन्स जो आहे तो आपल्याला प्रकट स्वरूपात दिसतो. तर हा जो हॉर्मोनल इम्बॅलन्स तुमच्या शरीरात निर्माण झाला आहे किंवा हे पीसीओडी जे निर्माण झालंय, पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज जो निर्माण झाला आहे, तर हा निर्माण होण्यामागे अनेक वर्ष गेली आहेत. खूप जास्त बेसिक प्रमाणात याचं मेटाबॉलिझम तुमचं हॅम्पर झालेलं असणार आहे. खूप जास्त प्रमाणात ते हॉर्मोनल इम्बॅलन्स झालेला असणार आहे. त्यामुळे लगेचच त्याच्यात बदल होईल किंवा लगेचच त्याच्यात तुम्हाला परिणाम दिसतील असं होणार नाही. तुम्हाला थोडे दिवसांपर्यंत त्याची ट्रीटमेंट चालू ठेवली पाहिजे आणि मग तुम्हाला त्याचे चांगले परिणाम तुमच्या शरीरावर दिसतील. ते रिव्हर्स करणं पण तेवढंच अवघड असतं. जेवढं ते तयार व्हायला वेळ लागतो ना, तेवढंच त्याचं रिव्हर्स करायला पण म्हणजे ते बेसिक गोष्टी सुधारत जाण्यासाठी आता तुम्ही विरेचन घेतलं आणि बस्ती घेतलं हे खूप छान केलं. तुमचं जे काही दोष होते शरीरातले ते जास्तीचे दोष निघून गेले. दिसला किंवा ते त्याचा तुम्हाला चांगला परिणाम दिसला. परंतु तिथे थांबू नका. त्याच्या पुढची पण आयुर्वेदामध्ये ट्रीटमेंट असते. तर ती ट्रीटमेंट तुम्ही घेत राहा. जेणेकरून तुमचा जो हा हॉर्मोनल इम्बॅलन्स निर्माण झाला आहे, तो पूर्ण बेसिक गोष्टींपासून सुधारत जाईल. तो तुम्ही तिथेच थांबलात तर मग पुन्हा ते हॉर्मोनल इम्बॅलन्स निर्माण होतो आणि पुन्हा मग त्याचे दुष्परिणाम दिसायला लागतात. त्यामुळे थोडंसं पेशन्सफुली ह्याच्यात आपल्याला काम घ्यायला लागतं. मी जसं म्हटलं, की जसं हे पटकन निर्माण होत नाही, तसंच त्याची ट्रीटमेंट पण पटकन होत नाही. ॲलोपॅथीमध्ये काय ते हॉर्मोनल रिप्लेसमेंट देतात. त्यामुळे तुम्ही आयुष्यभर मग हॉर्मोन खात राहा, मग तुमची ग्रंथी करो निर्माण, नाही तर नको करू. आधी 25 mg ची खाऊन बघा, त्याच्याने परिणाम नाही दिसला. 50 mg खा, मग 75 खा, मग 100 खा, मग 2 वेळेला घ्या. म्हणजे चुकीचं असं काही त्यांच्या पॅथीत नाही, कारण त्यांच्या पॅथीमध्ये दुसरं काही त्याच्यावर ट्रीटमेंटच नाहीये. हॉर्मोनल रिप्लेसमेंट पीसीओडीच्या बाबतीत पण हॉर्मोनल रिप्लेसमेंटच केली जाते. परंतु जर त्याचे तुम्हाला दुष्परिणाम टाळायचे असेल तर तुम्ही पेशन्सफुली या मार्गाने जात राहा. तुम्हाला नक्की त्याच्यात चांगले परिणाम दिसतील. आयुर्वेदिक घेते मी, म्हणजे ते चालूच ठेवलंय मी. ते चालूच ठेवा आणि पंचकर्म हे असं नाही वर्षातनं एकदा दोनदा किंवा तुमचे डॉक्टर ज्या पद्धतीने तुम्हाला सल्ला देतील त्या पद्धतीने तुम्ही वारंवार ही शुद्धी प्रक्रिया जी आहे ती करत राहा. वेगवेगळी योगासनं तुम्ही ट्राय करा त्याच्यासोबतच. तुम्ही योगासनांमध्ये पण तुमचं हे करा, त्या तुमचं एक्सरसाइज आणि हे व्यवस्थित योगासनं राहिली तर तुम्हाला त्याचे निश्चितच चांगले परिणाम दिसतील. हो. ओके. हॅलो थँक्यू. मॅडम. हॅलो मॅडम. हा हॅलो. मी मी कांबळे बोलते. तर आयुर्वेदिकच उपाय केला पाहिजे का थायरॉइड वरती? आयुर्वेदिकच केला पाहिजे असं नाही. ॲलोपॅथीचा तुम्ही करू शकता. आता ज्यावेळी एक्स्ट्रीम कंडिशन असते, ज्यावेळी खूप जास्त प्रमाणात इम्बॅलन्स रात्री झालेला मी असतो, टेबल कर म्हटलं टेबल 2 त्यावेळी दिवस केले, आपल्याला आता बसून करायचं मी हे पडेल मी. हॉर्मोन रिप्लेसमेंट जी आहे ती घ्यावी लागते. परंतु ती काही क्युअर नाहीये. त्याच्याने काही तुमचा डिसीज बरा होत नाही. ते तुम्हाला सिम्प्टोमॅटिक रिलीफ देणार. म्हणजे तुमच्या शरीरात हॉर्मोन कमी आहे, हॉर्मोन घ्या. ही ट्रीटमेंट नाही झाली, हे क्युअर नाही झालं. तात्पुरतं तेव्हापुरतं तुम्ही ते घेऊ शकतात. परंतु आयुर्वेदिक ट्रीटमेंट किंवा योगासनं किंवा तुमच्या शुद्धी प्रक्रिया ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टींमुळे बेसपासनं म्हणजे मुळापासनं तो जो व्याधी आहे तुमचा, तो व्याधी निघून जायला मदत मिळते. त्यामुळे ह्या गोष्टी पण कसं आहे त्याला खूप पेशन्सनी तुम्ही जायला पाहिजे. हळू ह्याच्यात बदल घडतात. जसं तुम्ही थायरॉइडला थायरॉइड हॉर्मोन खाल्ल्यानंतर तुम्हाला 2 महिन्यात बरं वाटायला लागतं. परंतु ते काही तुम्हाला कायमस्वरूपी बरं करणार नाहीये. तुमची थायरॉइड ग्रंथी काही हॉर्मोन त्याच्यापासून निर्माण करणार नाहीये. पण हे जो तुम्ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतलीत किंवा योगासनं तुम्ही करत राहिलात, तर त्याला थायरॉइड ग्रंथीला स्टिम्युलेशन मिळेल आणि नॅचरली थायरॉइड तुमच्या शरीरामध्ये निर्माण व्हायला लागेल. मग तुम्हाला ती थायरॉइडचे हॉर्मोन बाहेरून घ्यायची गरज पडणार नाही. त्यामुळे असा त्याच्यामध्ये दोघांमध्ये बदल आहे. हॅलो मॅम. हॅलो. आयुर्वेदाच्या मदतीने आपण जो डोस चालू असला आपल्याला थायरॉइडच्या टॅबलेट्सचा तो कमी करू शकतो का?
निश्चितच कमी करू शकतो. तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही घ्या औषधं आणि निश्चितपणे पूर्ण तो डोस कमी होतो, औषध सुद्धा बंद होतं. पर्टिक्युलर आसन किंवा प्राणायाम असं काही आहे का थायरॉइड साठी? हो, मी सांगितलं ना तुम्हाला सर्वांगासन वगैरे जी आसनं आहे, सेतुबंधासन, परंतु ती तज्ञाच्या सल्ल्यानेच तुम्ही करावीत अशी माझी विनंती आहे. कारण कसं असतं माहितीये का, की प्रत्येक डिसीज आता तुम्हाला जर थायरॉइडचा प्रॉब्लेम असेल, तर तुम्हाला तशी स्पेसिफिक आसनं किती वेळापर्यंत हे सगळं सांगणं गरजेचं असतं. असं ब्लाइंडली आपण केलं तर त्याचा आपल्याला तसा परिणाम दिसून येत नाही. त्यामुळे तुम्ही तज्ञांच्या सल्ल्याने ती आसनं करा आणि मग त्याचा चांगला तुम्हाला परिणाम दिसून येईल. किती वेळ करायची, कोणती आसनं कोणत्या दिवशी करायची किंवा काय सिक्वेन्सनी करायची, ह्या सगळ्या गोष्टीचं शास्त्र आहे आणि हे सगळं शास्त्र तुम्ही जाणून घेऊन मग त्याचा तुम्ही उपयोग करा. म्हणजे तुम्हाला चांगले परिणाम त्याचे दिसतील. मॅडम मी बोलते. मला पण थायरॉइड आहे. 62 ची गोळी आता सध्या चालू आहे. सकाळी उठल्यानंतर एनर्जी पूर्ण डाऊन वाटते मला आणि पूर्ण हाड अंगातले पाय आणि हाडं खूप दुखतात माझे. त्याच्यासाठी मग कॅल्शियमची गोळी तर सतत डॉक्टरांच्याकडे थायरॉइडच्या गेली की देतातच. मी तुम्हाला तेच म्हटलं ना की रिप्लेसमेंट ह्या व्यतिरिक्त ह्या बाबतीमध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्सच्या बाबतीमध्ये ॲलोपॅथीमध्ये ट्रीटमेंट नाहीये. रिप्लेसमेंट करणं, कॅल्शियम कमी पडलंय कॅल्शियम देणार, आयर्न कमी पडलंय आयर्न देणार, हॉर्मोन कमी पडलंय हॉर्मोन देणार. परंतु त्या गोष्टींचा तेवढा परिणाम शरीरावर एका काळानंतर दिसत नाही. त्यामुळे मी जे म्हटलं, तुम्ही योगासनांचा मार्ग जो आहे, आयुर्वेदिक औषधं आहेत, पंचकर्म आहेत किंवा शुद्धिक्रिया आहेत, ह्या गोष्टींकडे तुम्ही जा. ह्या गोष्टी जरी अवघड वाटल्या, जरी त्याचा पटकन तुम्हाला परिणाम दिसत नसला, तरी ह्या मुळापासनं तुमचं शरीरातलं जे काही इम्बॅलन्स आहे तो ठीक करणार आहेत. लाईफस्टाईल चेंज करा. तुमच्या आहारामध्ये मी ज्या गोष्टी म्हटल्या त्यांचा समावेश करा. या सगळ्या गोष्टी तुम्ही करत गेलात तर त्याचा निश्चित तुम्हाला परिणाम तुमच्या शरीरावर दिसेल आणि तुमचं आरोग्य चांगलं होईल. परंतु आता मी तूप खाल्लं आणि मला लगेच रूप मिळेल असं होणार नाही. तुम्हाला थोडे दिवसांपर्यंत हे कंटिन्यू ठेवायला लागेल. तुम्हाला हे घेत राहायला लागेल. तुमच्या ह्याच्यामध्ये बदलाव करावे लागतील आणि मग निश्चितपणे तुम्हाला ह्याचे चांगले परिणाम तुमच्या शरीरावर दिसून येतील आणि एक चांगलं आयुष्य तुम्हाला जगता येईल. हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे म्हणून हॉर्मोन खात राहिलात, कॅल्शियम कमी आहे म्हणून कॅल्शियम खात राहिलात तर त्या ह्याला काही उपयोग नाही. पुढे जाऊन पुन्हा त्याचा मग डोस वाढत राहतो आणि मग त्याचं तसंच आपल्याला घेत राहायला लागतं. थँक्यू ताई. चालेल. आणखीन कुणाचे क्वेश्चन असतील तर त्यांनी ग्रुपवरती टाका किंवा डायरेक्टली गौरीताईंशी देखील संपर्क केला तरी चालेल. 8:45 झालेले आहेत, आपण थांबूयात. बाकी आमच्या योगा कन्सल्टिंग ग्रुप तर्फे सकाळी 6 आणि संध्याकाळी 6च्या 2 सराव बॅचेस चालू आहेत. त्यामध्ये योगासन, प्राणायाम, सूर्यनमस्कार, ध्यान मेडिटेशन, ओंकार साधना, योग निद्रा, शुद्धिक्रिया आणि त्याचबरोबर आहार मार्गदर्शन देखील केलेलं आहे. कुणाला याबद्दल आणखीन काही माहिती असेल तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. चालेल. आज गौरीताई, तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूल मधून वेळात वेळ काढून आपल्या या वेबिनार मध्ये आला आणि स्त्रियांच्या आरोग्य संदर्भात खूपच अशा नाजूक विषयावरती खूप चांगल्या पद्धतीने, सामान्य लोकांना चांगल्या पद्धतीने समजेल अशा भाषेत समजावून सांगितलं. तसेच त्यांना त्यांच्या प्रश्नांना ही योग्य आणि समर्पक अशी उत्तरं दिलीत. त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानते आणि धन्यवाद. धन्यवाद. मला संधी दिल्याबद्दल मी प्रभू सरांचे आणि तुमच्या संस्थेचे आभार मानते आणि सगळ्यांनी शांततेत ऐकून घेतलं त्याबद्दल पण मी सगळ्यांचे आभार मानते. हरिओम. धन्यवाद. हरिओम. कोणाचे काही प्रतिक्रिया किंवा काही प्रश्न असतील तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सुद्धा तुम्ही तिथे प्रश्न विचारू शकता किंवा तुमचा अभिप्राय जो आहे त्या ग्रुपवरती तुम्ही आज टाकू शकता. ही लिंक म्हणजे ग्रुप जो आहे पुढच्या आज दिवसभरासाठी सगळ्यांसाठी ती ओपन असेल. तुमच्या अभिप्राय किंवा प्रश्न त्यामध्ये देऊ शकता. धन्यवाद.